ओके. नमस्ते सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजी अकॅडमी या कार्यशाळेमध्ये. यांच्या वतीनं आज अभिषेक ॲस्ट्रॉलॉजी यांच्या वतीने आज आपण झिबू सिम्बॉल सर खूप दिवस म्हणजे मी तर खूप दिवस त्या प्रतीक्षेत होते की झिबू सिम्बॉल कधी सर शिकवतात, त्यामुळे आज तो एक म्हणतो ना आपला भाग्याचा दिवस आपल्याला आज आलेला आहे. मुळात म्हणजे कसं आहे की हा युनिव्हर्स आहे, या युनिव्हर्सल मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत आपल्याला शिकण्यासारख्या, आणि मला वाटतं की सरच एक युनिव्हर्सल आहेत, कारण त्यांच्याकडे एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत ना शिकण्यासारख्या की आतापर्यंत मी खूप काही सरांकडून शिकले आणि खूप गोष्टी आहेत. म्हणजे सर कुठून काय कशातूनही भविष्य सांगतील ह्याचा काही भरोसा नसतो सरांचा. काही म्हणजे त्यांच्या समोर कुठलीही गोष्ट असू दे, त्याच्यातून ते कोणाचं ना कोणाचं कुठलं ना कुठलं तरी भविष्य काही ना काहीतरी ते सांगतच असतात. आणि मला खूप आवडतं की सरांकडे प्रत्येक विषय असा असतो की ज्यातून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. आज आपल्यासाठी सर स्पेशल झिबू सिम्बॉल ही कार्यशाळा घेऊन आलेले आहेत. तर सर्वप्रथम मी सरांचं स्वागत करते. आणि आपल्या ज्या मॅडम आहेत, गीता मॅडम आहेत, त्यांचं स्वागत आहे. कुबल मॅडम आहेत, शिवाय दळवी सर आहेत, आणि तुम्ही सगळे आता आपल्या या कुटुंबाचे एक मेंबर आहात, म्हणून तुमचंही सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या कार्यशाळेमध्ये. आणि सर, तुम्हाला मी विनंती करते की आजची ही कार्यशाळा तुम्ही चालू करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं परम मॅडमचं पहिलं स्वागत आहे. आणि त्यांनी आता इथे आमचे सहयोगी आहेत त्या, आणि त्या सुद्धा क्लासेस घेतात. त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत, टॅरोचं वगैरे त्या क्लासेस घेतात, हिलिंगचे घेतात आणि चक्राचे क्लासेस घेतात. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि आज आपण शिकणार आहोत झिबू सिम्बॉल. तर तत्पूर्वी मी सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार. दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, चव्हाण मॅडम आहेत, कुवल मॅडम आहेत, देशपांडे मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी मॅडम आहेत आणि इत्यादी सर्व आदरणीय मंडळी, त्यांचं सगळ्यांचं वर्गामध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय जो आहे तो झिबू सिम्बॉलचा विषय आहे. तर झिबू सिम्बॉल म्हणजे नेमकं काय? तर झिबू सिम्बॉलची जी काही उत्पत्ती आहे, किंवा ज्या व्यक्तीने, डेबिज नावाची व्यक्ती होती, त्याने झिबू सिम्बॉलचा पूर्णपणे अंतर्मनाने त्याचं जे ड्रॉइंग आहे, आणि ते ड्रॉइंग साधारणतः मध्य युरोपमध्ये तयार केलं. आणि तो काळ होता 2002 सालातला. आणि ही जी विद्या आहे ती रिलेटेड कसं आहे की हा एक प्रकार आहे, हिलिंगचा प्रकार आहे. मग हिलिंगचा प्रकार म्हणजे काय? तर मुळामध्ये हिलिंग म्हणजे एक उपचार पद्धती आहे. आणि ह्या उपचार पद्धतीमध्ये आपल्याला जेव्हा एखादे काही प्रश्न असतील, तर त्या प्रश्नावरती कुठल्या तऱ्हेचं सिम्बॉल वापरायचं. आता सिम्बॉल हा जो भाग आहे, तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की बरेचसे सिम्बॉल आपल्या धर्मामध्ये सुद्धा, म्हणजे हिंदू धर्मामध्ये पण सिम्बॉल आहेत. मग आता ते जे सिम्बॉल्स आहेत, त्या सिम्बॉल्सच्या अनुषंगाने जेव्हा एखादं, जसं की ओम हे जे अक्षर आहे किंवा शब्द आहे, तर त्या याच्यामध्ये आपण बघितलं तर ओम हा सुद्धा एक प्रकारचा सिम्बॉल आहे. मग आपण जेव्हा ओम सुरू करतो, तो ओम हा जागतिक असा सिम्बॉल आहे की ज्याच्यामध्ये सर्व काही अंतर्गत आहे. पण त्या ठिकाणी त्या ज्या लेखिका आहेत, तर त्या डेबिज नावाच्या ज्या लेखिका आहेत, त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये अंतर्मनामध्ये काही शक्ती निर्माण झाली, आणि त्यांनी स्वतःच जे काही सिम्बॉल्स आहेत, तर चिन्ह, ज्याला आपण चिन्ह म्हणतो. मग आता अशी चिन्ह जेव्हा वापरतो, तर अशी बरीचशी चिन्ह करुणा रेखीमध्ये सुद्धा आहेत, रेखीमध्ये सुद्धा चिन्ह वापरतो आपण. तसं जिबू हे जी विद्या आहे, तर ही मुळामध्ये कुठे सुरू झाली, तर मध्य युरोपमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर जिबू हा शब्द जो आहे, हा मुळातला इस्रायल आणि हिब्रू शब्द आहे. मग आता त्या ह्याच्यातून आपण जर पाहिलं, तर हे जे काही मेडिटेशन आहे त्याच्यामध्ये, आणि ह्या सिम्बॉलच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारे जेव्हा कार्य करायचे असतात, तर त्यावेळेला तो सिम्बॉल तुम्ही पर्टिक्युलर जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या हातावरती, तुमच्याकडे
खिशामध्ये असा सिम्बॉल ठेवला. आता पहिल्यांदा आपण माहिती करूया. मी आता एवढे दिवस सिम्बॉल हे जिबूचं का शिकवलं नाही ह्याला पहिलं मुख्य कारण सांगतो. गेल्या वर्षी आम्ही एक क्लास घेतला होता जिबू सिम्बॉलचा. तर त्यावेळेला ज्या कार्ड होती त्या कार्डाची किंमत होती साधारणतः 82,000 रुपये. आणि त्यावेळेला 82,000 रुपयामध्ये कार्ड आणून कसं शिकवणार? तर त्यावेळेला कार्ड काही घेतली गेली नाही. आता ह्याच्यामध्ये एकूण कार्ड किती असतात? तर एकूण कार्ड 88 कार्ड असतात. म्हणजे एकूण 88 चिन्ह आहेत, इंटू ब्रॅकेट सिम्बॉल आहेत. मग आता ह्या ठिकाणी जेव्हा 88 चिन्हांचा वापर आपल्याला करायचा आहे, तर नेमका तो सगळ्या 88 चिन्हांचा करायचा असतो का? हा एक मुख्य प्रश्न आहे. तर नाही. याच्यामध्ये चिन्ह जी आहेत ती आपल्याला कोणतं दुःख आहे आणि आपल्या याच्यामध्ये ती चिन्ह जेव्हा तुम्ही घरामध्ये लावायची असतात किंवा तुमच्या खिशात बाळगायची असतात, तुमच्या शरीरावरती कोरली जातात. त्याच्यामध्ये भरपूर काही अट्रॅक्शन्स आहेत आणि हे जे अट्रॅक्शन आहे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन्स आहेत. मग लॉ काय सांगतं की त्या ठिकाणी नैसर्गिक एखादं चिन्ह त्या व्यक्तीने जे आहे ते अंतर्मनातून बनवलं आणि अशी भिन्न भिन्न चिन्ह जी आहेत त्याचा वापर आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी करायचा आहे. जसं स्विच वर्ड आहे तशाच प्रकारे कुठलं स्विच करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करता येतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाचं दुःख जे असेल त्या दुःखावरती अनेक प्रकारचं जे काही निवारण आहे ते निवारण करण्याकरता म्हणून जिबूचा वापर केलेला आहे. अशा अनेक विद्या ज्या आहेत जसं रून नावाची एक विद्या आहे ती युरोपमधल्या आदिवासी लोकांची आहे जे नॉर्थ याच्यामध्ये राहतात. नॉर्वे, स्वीडनच्या वरती डेन्मार्क आहे. तर त्याच्यामध्ये उत्तर दिशेला जो युरोप आहे त्याच्यामध्ये ती विद्या केली जाते आणि ते सोंगट्या असतात. त्या सोंगट्यांवरती तसं त्याचे सोंगटी निवडली तर किती सोंगट्या त्याचं जी एनर्जी आहे त्या एनर्जीवरती त्याची उत्तरं द्यायची असतात. मग तशाच प्रकारे इथे उत्तर देताना 2 प्रकार आहेत. एक तर जातकाचा प्रश्न आपण ऐकून घेतला आणि त्या प्रश्नावरती तो जो सिम्बॉल आहे तो त्याला आपण डिलिव्हर केला. तर डिलिव्हर करण्यामध्ये असं आहे की आपल्याला दरवेळेला तो सिम्बॉल हाताने काढायलाच हवा असं बिलकुल नाही. लोकांचा एक गैरसमज आहे की सिम्बॉल तुम्हाला फळ्यावरती किंवा कागदावरती काढायलाच हवा असं नाही. आता हे आधुनिक युग आहे आणि जेव्हा जिबू बनलं त्यावेळेला सुद्धा आधुनिकच हे होतं. तर त्या दरम्यान जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला तुम्हाला सिम्बॉल हे जे आहेत हे बऱ्याचशा क्रिस्टल स्टोनवरती पण कोरीव केलेले असतात आणि त्याच्यामध्ये सिम्बॉलमध्ये आणखी दुसरा भाग जो आहे काही नंबर्सचा पण उपयोग केलेला आहे. मग काही वेळेला नंबर जे आहेत ते 808 आहेत, 888 आहेत, 457 आहे, 608 आहे. असे काही नंबर्स आहेत वैशिष्ट. ते नंबर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. मग एका बाजूला नंबर पाठीमागे आणि पुढे जर सिम्बॉल असेल मग त्या सिम्बॉलवरती ते समजा आपण खिशात ठेवले की घराच्या भिंतीवरती लावले तर एखाद्या ठिकाणी उत्तर दिशेला ह्या सिम्बॉलचा जास्तीत जास्त वापर केला जातो असा समज आहे आणि नियम पण आहे. मग त्याच वेळेला जर समजा याच्यामध्ये हिलिंग आहे. आता हिलिंग म्हणजे काय तर मुख्य हिलिंग हा शब्द जो आहे त्याला उपचार पद्धती म्हणून समजलेला आहे आणि असं सांगतात की हा एक रेमेडीज आहे. उपचार म्हणजे काय रेमेडीज आहे. मग आता ह्याला मेडिटेशन सुद्धा आहे. तर चिन्ह हा जो मुळात भाग आहे तर तुम्हाला सांगतो की बरीचशी अशी चिन्ह आहेत की ज्या चिन्हामध्ये आपण बघितलं तर आपलं एक चिन्ह आहे राम. आता राम सुद्धा जे शब्द आहे तो तर त्याच्यामध्ये रामाचं प्रतीक पाहिलं, रामाचं नाव ऐकलं किंवा त्या चिन्हाला आपण ओळख दिली किंवा चिन्ह आपल्या जेव्हा समोर असेल डोळ्यासमोर त्यावेळेला त्या चिन्हाचा जर आपण वापर केला आणि त्या चिन्हाला सतत पाहत राहिलो तर त्याच्यावरती तुम्हाला असं कळेल की आपल्याला खरोखर या चिन्हातून काहीतरी लाभ मिळणार आहे. मग आता प्रश्न कुठला असेल त्याच्यावरती ते चिन्ह वापरायचं आहे असा नियम आहे. आणि दुसरा भाग असा आहे की याच्यामध्ये जी 88 कार्ड आहेत, 88 सिम्बॉल आहेत, त्याची कार्ड्स आहेत. आणि ती कार्ड्स जी आहेत ती जसं आपण एंजल्स कार्ड्स म्हणतो आणि ह्या जिबूचा संबंध सुद्धा एंजल्स कार्डशी आहे आणि एंजल्सशी सुद्धा आहे. म्हणजे एंजल्स ही जी दैवी शक्ती आहे त्याचा पण जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग अशाच वेळेला तुम्हाला जे सिम्बॉल वापरायचे असतील आणि एंजल्सला सुद्धा तुम्हाला ते वापरायचं असेल तर हे जे आपल्याला म्हणतो की एंजल सुद्धा आणि सिम्बॉल सुद्धा तर त्याचा दोन्ही वापर करू शकतो. जसं एंजल्समध्ये गार्डियन असतो. मग आता तो गार्डियन काय करतो त्याच्यामध्ये दुसरा एक मायकेल आहे. मग अशा वेळेला तिथून बरीचशी गोष्ट जी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तशा तशा पद्धतीने वापरता येतं. पण जिबूमध्ये काय आहे की तुम्हाला एखादं दुःख असेल
आंतरिक दुःख असेल, आर्थिक दुःख असेल किंवा सामाजिक दुःख असेल, मानसिक दुःख असेल, काही शारीरिक दुःख असेल, अशी बरीचशी दुःख असतात. आता आपल्याकडे जेव्हा ज्योतिषाकडे एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, तर त्यावेळेला तिचे काही प्रश्न असतात. मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता सगळेजण ज्योतिषी आहात, चांगल्यापैकी उत्तम ज्योतिष शिकलेले आहात. मग अशा ह्या ज्योतिष ज्या काही विद्यार्थिनी जे आहेत, तर त्यांना जिभू-विद्या ही जी आहे ती एक उपयोगात येणारी विद्या आहे. जसं आता परब मॅडम आहेत, ह्या रेकी शिकवतात किंवा हिलिंग शिकवतात किंवा आणखी इत्यादी कलर लॉजी शिकवतात. त्यांच्याकडे एंजल सुद्धा त्यांच्याकडे शिकवतात. मग त्या सगळ्या विद्या ज्या आहेत, ह्या विद्या पूर्णपणे जगामध्ये त्याचा प्रसार आहे, प्रचार आहे आणि त्या ह्याच्यावरती जर सर्व विद्या ज्या निघालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तिथे गूढशास्त्र आहे आणि त्या गूढशास्त्राचा आधार घेऊन जातकाचं भविष्य आपल्याला सांगता येतं. मग आता 88 कार्डामध्ये जेव्हा आपण टेरोचा स्प्रेड करतो, तशाच प्रकारे 88 सिम्बॉलचा जो आपण स्प्रेड केला, तर जेव्हा ती कार्ड काढली जातात, तर त्यावेळेला निवडलेलं कार्ड काय सांगतं? तर निवडलेलं कार्ड असं सांगतं, की जो सिम्बॉल आला असेल, त्या सिम्बॉलच्या ह्याच्यामध्ये खरोखरीच तिथे आलेलं कार्ड असं दर्शवतं, की तुम्हाला ह्या प्रकारचं दुःख आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही निवडलेलं कार्ड म्हणजे जातक जे कार्ड निवडतो, त्या कार्डावरती त्याला ते सिम्बॉल जे आहे ते वापरायचं असतं. म्हणजेच काय, की त्याने निवडलेलं कार्ड हे त्याचं दुःख आहे आणि त्या सिम्बॉलमध्ये त्याचं सुख आलेलं आहे. म्हणजे त्याचं निवारण आहे ते. मग अशा ह्या निवारणामध्ये जर आपण पाहिलं, तर जातकाने कुठला सिम्बॉल वापरावा, जातकाची गरज काय आहे? आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करणार आहात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमच्या शास्त्राचा, ज्ञानाचा, व्यवसायाचा उपयोग करणार आहात आणि तुम्ही व्यावसायिक ज्योतिषी आहात, तर आणि तुम्ही जर जिबू सिम्बॉलचं जर स्प्रेड केला, तर त्या ठिकाणी जे 88 कार्ड जे असतात, 88 चिन्ह जे आहेत, त्या चिन्हांचं त्याच्यामध्ये कोरलेलं असतं आणि मग अशा वेळेला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्याचा वापर करून त्याच्यावरती उत्तर ते सिम्बॉल जे आहे, हे त्या ठिकाणी त्याचं निवारण करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य आहे. दुसरा प्रकार असा आहे, की काही बटवा जो असतो आपला, त्या बटव्यामध्ये तुम्हाला 88 सिम्बॉल जे त्याच्यामध्ये तुम्ही टाकले आणि जातकाला सांगितलं, की तू एखादं सिम्बॉल त्यातलं निवड. 1 निवड, 2 निवड जसं असेल तसं. पण त्याला राउंड्स आहेत. म्हणजे त्याला एक रूलिंग हे आहे, की पहिल्यांदा एकच निवडायचं असतं. जसं आपण टॅरोमध्ये एक कार्ड पहिल्यांदा काढतो आणि दुसरं कार्ड काढायचं असतं. मग तिसरं काढायचं. जसं पास्ट आहे, प्रेझेंट आहे, फ्युचर आहे. पण जिबूमध्ये असं आहे, की पहिल्यांदा आपल्याला प्रेझेंट पोझिशन जी आहे ती ठरवावी लागते आणि प्रेझेंट पोझिशन मध्ये आपण जर कार्ड काढलं तर आपली गरज काय आहे त्या गरजेवरती तो सिम्बॉल जो आहे त्याचा वापर तुमच्या घरामध्ये करायचा असतो आणि तो कधी कधी 2 सिम्बॉलचा करायचा, कधी 3 सिम्बॉलचा करायचा. मग असे हे सिम्बॉल जेव्हा वापरले जातात तर त्या सिम्बॉलचं जे पूर्ण अर्थ आहे म्हणजे त्याच्यातलं कुठला रंग आहे, कुठल्या रंगाचं तुम्ही वस्त्र परिधान केलं पाहिजे, कुठला रंग तुमच्या उपयोगात आणला पाहिजे, अशी सगळी सिम्बॉल जी असतात त्याचे निरनिराळे रंग आहेत. मग ते रंग सुद्धा तुम्ही जेव्हा अप्लाय करता त्यावरती तुमचे प्रश्न जे आहेत ते सहज सुटू शकतात. पण ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती आता तुम्ही पाहत असाल की फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच लोकांनी जे सिम्बॉल्स आहेत ते कधी कधी पाठीवर काढले आहेत, कधी बाहूवरती काढलेले आहेत, कधी कुठे कुठे काढले आहेत, तर त्यांची ती फॅशन आहे. पण आता कसं आहे की ह्या आधुनिक युगामध्ये बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी स्वतःच्या मनाने काही करायला लागल्या. पण जिबूचा मुख्य उद्देश जो आहे, तो उद्देश कसा आहे, की त्या ह्याच्यामध्ये मुळामध्ये तो जो सिम्बॉल आहे, तो तुमच्या घरामध्ये त्याची फ्रेम करून किंवा त्याला मान-सन्मान करून जसे आपला फोटो फ्रेम लावतो आपण देवाच्या, त्याचप्रमाणे सिम्बॉलची फ्रेम करून तुम्ही लावलं. जसं आम्ही सांगतो की बाबा टॅरोमध्ये सुद्धा जे पेंटॅकल्स आहेत, त्या पेंटॅकल्समध्ये तुम्ही जर ते लावलं, तर पश्चिम दिशेला ते लावायचं असतं. तसं सिम्बॉल जे आहेत जिबूचे, हे तुम्हाला उत्तर दिशेला लावायचे असतात आणि त्यातून उत्तर दिशेतून तुम्हाला एक माध्यम आहे, की त्याच्यातून तुम्हाला काही जे फलित असतं, ते फलित तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी सर्व्ह करते, म्हणजे तुम्हाला ती देते. मग अशा वेळेला जर समजा एखादं कार्य करायचं असेल किंवा एखादी प्रार्थना करायची असेल, तर ती प्रार्थना करताना सुद्धा तुम्ही त्या सिम्बॉलला पर्टिक्युलर पाहून हात जोडून नंतर त्या सिम्बॉलशी एकमत झालात. तुम्ही जर हिलिंग केलं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही गोष्टी आढळल्या, की आपण अंतःकरणाने चिंतन करतो. तसं त्या सिम्बॉलचं चिंतन करतेवेळी
तुम्हाला तुमच्या ज्या नेत्रामध्ये ती गोष्ट साठवायची. ज्याप्रमाणे आपण भगवान शिव आहेत, भगवान कृष्ण आहेत, भगवान राम आहेत, त्यांचं चित्र जे आहे ते आपण आपल्या डोळ्यामध्ये ठेवून नंतर त्यांची उपासना करतो. तशाच प्रकारे ह्या चिन्हांची जर तुम्ही उपासना केली तर जे काही प्रश्न सुटायचे आहेत, जो प्रश्न आहेत तुमचे, ते प्रश्न सहजपणे त्या जातकाचे सुटतात. अशा तऱ्हेची ही जिबू विद्या आहे. मग आता ह्या विद्येचा प्रसार जो आहे तो हल्ली तर भरपूर काही प्रमाणामध्ये चाललेला आहे. आणि तुम्ही जर शिकलात तर तुम्ही स्वतः सुद्धा त्याचा जो विस्तार आहे किंवा जे तुमचं कन्सल्टन्सी आहे त्याच्यामध्ये लोकांना तुम्ही गाईडलाईन देऊ शकता. आणि त्याच याच्यावरती तुम्हाला तुम्ही केलेलं मार्गदर्शन हे निश्चितच लोकांच्या उपयोगामध्ये येऊ शकतं. आता मुंबईमध्ये असे काही क्लासेस जे आहेत ते जिबू जे काही सिम्बॉल्स आहेत त्याचे क्लासरूम मध्ये क्लास होत नाही. आणि जे फेसबुकला पण किंवा तत्सम काही झूमवरती जे क्लास होतात त्यांची फी जी आहे ती 12,000 15,000 आणि ते लोक फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर देतात. बाकी त्याच्यानंतर पर्सनल शिकवतात. आता पर्सनल शिकवताना ते काय करतात की त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बरेचसे लोक जे आहेत ते पर्सनल क्लासेस झूमवरतीच घेतात आणि ते एक एक लोकांना एक एक शिकवत असतात. म्हणजे एक स्टुडंटला एक टीचर अशा तऱ्हेने ते आपला स्वतःचा क्लास करतात आणि त्याची फी फार महाग आहे. आता मी हा एवढा जो काही शिकवण्याचा प्रयत्न करतो तर त्याच एवढ्यासाठी करतो की तुम्हाला आपल्या सगळ्या मराठी बांधवांना हे सगळं शिकता आलं पाहिजे. आणि हे जर शिकलात तुम्ही तर तुम्ही कुठेही गेलात तर तुमच्याकडे ही एक विद्या उपलब्ध आहे असं तुम्ही गर्वाने सांगू शकता. त्याच्याकरता हा एक प्रयत्न आहे. आणि त्यातून हे जो काही शिकवणं आहे ते तुमचं 100% मी विनामूल्य शिकवणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही फी आकारली जाणार नाही. पण अटेंडन्स महत्वाचा आहे. याचं रेकॉर्डिंग वगैरे काही देणार नाही. त्याच्यामुळे एखादा सेशन जर तुमचं चुकलं तर त्या ठिकाणी समजा 10 कार्ड वाचली असतील तर त्या 10 कार्डाचं महत्व तुम्हाला कळणार नाही. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. नंतर मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्याचं हे सांगतो तुम्हाला की कशा तऱ्हेने करायचं. तर अशा वेळेला जातकाच्या याच्यामध्ये प्रश्न निवारण करण्याकरता नेमकं काय उपयोगात आणायचं आहे, कसं करायचं आहे, कुठल्या याच्यामध्ये त्याची संबंध येतात, तर ते आता तुम्हाला मी सांगतो. जसं की जेव्हा हे एक सिम्बॉल आहे असं, तर ह्या सिम्बॉल मध्ये बघा ह्या याच्यामध्ये त्याला हे केलं की प्रेमाचं हे अनकंडिशनल आहे. म्हणजे ह्या याच्यामध्ये दिस इज द सिम्बॉल फॉर द अनकंडिशनल लव्ह. मग हे प्रेमाचं प्रतीक ज्याला खरोखर एखाद्या गोष्टीमध्ये फार त्रास होत असेल, मानसिक त्रास होत असेल किंवा त्याला समोरच्या व्यक्तीचं प्रेम संपादन करायला मिळत नसेल तर अशा वेळेला हे जे चिन्ह आहे, ही जी आकृती आहे आणि मग ह्या सिम्बॉलचा वापर करून समजा तुमच्या खिशामध्ये, तुमच्या पर्समध्ये किंवा त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट गरज लागेल त्या ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह जे असतं ते भिंतीवरती किंवा तुमच्या सोबत ठेवून त्याचं जो पाहणं नुसतं पाहिलं तरी सुद्धा ह्या ज्या सगळं काही लिहिलेलं आहे तर अशा वेळेला तुम्हाला ह्याचा जो कीवर्ड आहे तो कीवर्ड आणि हे जे चिन्ह जे आहे तुम्हाला तुम्ही एका तुमच्या व्यक्तीला दिलं तर त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा जो काही फायदा आहे तो निश्चितच तशा तऱ्हेने होऊ शकतो. मग आता त्या ठिकाणी त्याला ते तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे की खरोखर त्याचा जो वापर केल्यानंतर तुम्हाला काय होईल. तर आता हे एक चिन्ह आहे बघा. आता हे चिन्ह जे आहे आता ही 4 चिन्ह आहेत. आता ह्या 4 चिन्हांची जी नावं आहेत ती भिन्न भिन्न आहेत. मग आता हे कशावरती कोरलेलं आहे तर एक चांगल्यापैकी कलर पेंटिंग आहे आणि ही सुद्धा एक प्रकारची वॉल आहे. हे दिसतं का चिन्ह तुम्हाला बरोबर? हो सर, दिसतायत. हो दिसतंय. हो सर, दिसतंय दिसतंय. हा. मग आता ह्या चिन्हाचा जो काही वापर आहे तो कसा करायचा मग मग ह्या वेळेला हे असं शुभचिन्ह जे आहे हे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तुमच्या भिंतीवरती जर समजा तिथे चिटकवलं असं ह्याचा स्टिकर सुद्धा मिळतात. दुसरी गोष्ट की बाजारामध्ये असे कॉईन सुद्धा मिळतात की ज्या कॉईन मध्ये दोन्ही बाजूला एका बाजूला नंबर आणि एका बाजूला चित्र असं चिटकवलेलं असतं. मग त्या ठिकाणी कोरलेलं असतं सॉरी. तर त्या ठिकाणी मग तुम्ही त्याचा वापर केला आणि भिंतीवरती स्टिक केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यातून चांगल्यापैकी प्रतिसाद निश्चित मिळेल. म्हणजे काय होईल की अशा वेळेला ह्या चारही चिन्हांची जी एनर्जी आहे ही संपूर्णपणे तुमच्या घरामध्ये सतत सदैव त्या ठिकाणी संचार करेल. आणि अशा ह्या संचार केल्यानंतर ती जी एनर्जी असते ती एनर्जी अशी क्रिएट होते की जातकाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न निवारण होतात. आणि त्यावेळेला तुम्हाला चिन्हांचा वापर करून एखाद्या जातकाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न कशा पद्धतीने
सोडवायचे असतात त्याबद्दलची ही तुम्हाला माहिती दिली. आता आपल्याला बघायचं आहे की जर आतापर्यंत मी जे काही तुम्हाला सांगितलं तर त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, मग मी पुढचा प्रवास सुरू करतो. बोला. सर हे कार्ड तर अवेलेबल नसणार ना, मला तर घेताच येणार नाहीत ना. नाही, मी म्हणून सांगितलं मगाशी मॅडम की पूर्वी ह्या कार्डची किंमत साधारणतः 82,000 रुपये होती आणि आता जे कार्ड आहे ते आता स्वस्त झालेली आहेत आणि त्याचं पेंटिंग जे आहे ते सगळं कलर्स मध्ये म्हणजे ब्लॅक कलर मध्ये आहे. पण समजा तुमच्याकडे तशी फोटोग्राफी असेल किंवा तुम्ही स्वतः आर्टिस्ट असाल तर आता मगाशी मी जी चिन्ह दाखवली ती चिन्ह तुम्ही त्याच्यावरती रंगाने काढू शकता आणि त्याच्यावरती बॅकग्राऊंड चांगल्यापैकी वापरून ती अतिशय चांगल्यापैकी ज्याला आपण उठावदार दिसते अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या स्वतःच करू शकता. आता कलर जे आहेत ते कलर तुम्हाला डीटीपी कडे जाऊन त्याचा कलर वरती त्या कलर पेस्टिंग करावं लागेल. कळलं का? हा, आता बोला प्रश्न काय तुमचा? बरोबर कंटिन्यू बरोबर कंटिन्यू बरोबर. करा. पण बोला. ऍक्च्युली काय आहे सर, पण मग कोणता कलर द्यायचा कोणत्या पिक्चरला हे पण डिपेंड असेल का? नाही नाही नाही, बघा पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण मगाशी तिथे पाहिला तुम्ही तो गुलाबी रंग पाहिला. गुलाबी अच्छा. रंगामध्ये अशी एक शक्ती आहे, एनर्जी आहे की तुम्हाला प्रसन्नता आणते. तुमचे प्रश्न सोडवताना त्याच्यामध्ये जो झगमगाट आहे, आता ज्याच्यामध्ये निळा रंग पण तुम्हाला दर्शवतो. तर निळा रंग जो आहे हा रंग तुम्हाला साऊथ वेस्ट नैऋत्य दिशेचा आहे आणि गुलाबी रंग जो आहे तो ईशान्य दिशेचा आहे. मग अशा ह्या दोन दिशा जर एकत्रित करून त्याचं रिफ्लेक्शन जर होत असेल तर तुमचे जे काही प्रश्न चिंताकारक असतील किंवा कामं होत नसतील, उदाहरणार्थ मुलाच्या शिक्षणासाठी वापरायचं आहे, आर्थिक धोरणासाठी वापरायचं आहे, जॉबसाठी वापरायचं आहे, तर असे भिन्न भिन्न चिन्ह जी आहेत ती पर्टिक्युलर तुम्हाला त्या कार्डावरती दिलेली आहेत. आता ती कार्डाची चिन्ह जी आहेत ती तुम्हाला सहजपणे वापरता येईल किंवा चिन्ह जे आहेत ते मी तुम्हाला पाठवीन पूर्णपणे आणि मग त्या चिन्हांचा कशासाठी उपयोग करायचा त्याचं एक कटिंग करून तुम्ही ती चिन्ह जी आहे ती स्वतःच्या घरी तयार करू शकता. त्याच्यासाठी काय कार्ड विकत घेण्याची पण आवश्यकता नाही. फक्त चिन्ह लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे करुणा रेखीमध्ये सुद्धा 60-60 चिन्ह आहेत. आता 60-62 चिन्ह आपण कशी लक्षात ठेवणार? तर त्या पर्टिक्युलर करुणा रेखीमध्ये सुद्धा अशा चिन्हांचा वापर केलेला आहे. तर बरीचशी चिन्ह जी आहेत ती व्हेरी पॉझिटिव्ह आहेत आणि अशा बऱ्याच लोकांनी ती चिन्हांचा वापर करून आपल्याकडे यश संपादन केलेलं आहे. बरं, राहुल मॅडम बोला. हरे कृष्ण सर. हरे कृष्ण. सर मला विचारायचं होतं, आपला क्लास सुरू व्हायच्या आधी आमच्याकडे हा स्प्रेड असणं, डेक असणं सॉरी गरजेचं आहे का? विभूचा जसा आपल्या टॅरोटचा होता तसा. नाही, मी तुम्हाला हे पाठवीन ना, पोस्ट करीन चिन्ह. हा. तो चिन्ह जी आहे बरं. ती पोस्ट करीन, त्याचं पीडीएफ आहे तो फक्त हा, चिन्हांचा. मग किंवा तसं हे केलेलं आहे, स्क्रीनशॉट्स आहेत त्याचे, मग ते बनवलेलं आहे, मग ते तुम्हाला पाठवीन. मग तुम्ही त्याचं एनलार्ज करून घ्यायचं A3 मध्ये आणि त्याच्यानंतर त्याला कटिंग करून त्याचं चिन्ह चिन्ह जे आहे ते एनलार्ज करायचं. पुन्हा आपल्याला कुठल्या चिन्हाची आवश्यकता आहे आणि त्याचा पूर्णपणे उपयोग काय करायचा हे सुद्धा तिथे लिखित केलेलं आहे. कळलं का? ओके. आणि जर जेव्हा आपण हे करतो म्हणजे डेमोच्या वेळेस तो टॅरोट सारखा सगळा स्प्रेड मांडून जाता काकडनं हा प्रश्नानंतर काढून घ्यायचं ना कारण. हा, आता असं आहे की 88 कार्ड जी आहेत त्या आता टेरो मध्ये कसं आहे मॅडम, 78 कार्ड आहेत. ओशो मध्ये 79 हो. कार्ड आहेत आणि जिबू मध्ये 88 कार्ड आहेत. आता काही जेव्हा आम्ही एंजल्सचा स्प्रेड करतो काही ठिकाणी 44 कार्ड आहेत, काही एंजल्स मध्ये 55 कार्ड आहेत. इट डिपेंड. कळलं का? आता जो काही एंजल्सचा भाग आहे तो आता परम मॅडम शिकवतात तर त्यांना ते माहिती आहे तर किती कार्ड असतात. आणि डोरियन वर्च्यू जे आहे ते जागतिक कार्ड आहे. डोरियन वर्च्यू पूर्वी 750 रुपयाला कार्ड मिळायचं, नंतर त्याची किंमत वाढत 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 54,000 रुपये झाली. आता किती 8,000 का 9,000 रुपये आहे. मग तिथे काय बापरे. माहितीये का, तो ती मोनोपॉली. हा, 8-9,000 रुपये मी तुम्हाला स्वस्त सांगतो. मी ज्या वेळेला तुम्हाला सांगतो की जेव्हा कार्ड विकायला सुरुवात केली होती डोरियन वर्च्यू ती 750 रुपयाला. 750 रुपयाला पण लोक घ्यायला तयार नव्हते. कळलं का? मग 750 रुपयाला पण बापरे. घ्यायला तयार नव्हते आणि त्याच्यानंतर त्या कार्डाची किंमत 72 ते 76,000 रुपये पण झाली होती. शेवटला 54-55,000 रुपये पण होते. आता मला वाटतं 7-7,500 रुपये आहे. पण 750 रुपयाला कार्ड आता मिळणं शक्य नाही.
मी त्यावेळेला 10 सेट आणले होते, ते तसेच असे विकले थोडे थोडे. माझ्यासाठी माझा वापरता सेट आहे. कळलं का? म्हणजे झिबूचे पण त्याच रेंजमध्ये असतील सर, झिबूचे नाही, पूर्वी set? झिबूचे जे होते ना, ते मॅडम 82,000 रुपये होतात. कळलं का? अरे बापरे, बापरे. 82,000 रुपये होतं. गेल्या वर्षी क्लास चालू केला होता. गेल्या वर्षी क्लास चालू केला हा होता. हा. पण काय करणार, त्यावेळेला कार्ड नव्हती. असं आहे आठवतंय ना. गेल्या वर्षी आपलं लेक्चर झालं होतं ह्याच्यावर. हा, त्याच्यात झालं होतं लेक्चर. बर, नमस्कार सर. नमस्ते. समजा आपण हे जे आता आपण कार्ड आहे तर म्हणजे ते किती दिवस लावायचे किंवा कोणत्या दिशेला की सगळेच कार्ड उत्तर दिशेला ज्या जातकाच्या ज्या ज्या प्रश्नानुसार असं काही आहे का? नाही, दिशेचा वापर करते वेळी मॅडम कसं आहे की पुन्हा मी सांगतो तुम्हाला की एक तर तुमच्या खिशामध्ये कार्ड ठेवू शकता. जर समजा कार्ड नसेल तर बाजारामध्ये तुम्हाला कॉईन विकत मिळतं. पण आता ते एक कॉईन मिळतं का सर्व तुम्हाला 88 कॉईन घ्यायला लागतं ह्याच्याबद्दल मला माहिती नाही. पण तरी सुद्धा बरीचशी कार्ड जी आहेत ती कार्ड तुम्हाला म्हणजे कॉईन मिळतात आणि ती क्रिस्टलवरती कोरलेली असतात आणि त्याच्यावरती गोल्डन कलर ने भरलेलं असतं ते. आणि अशा वेळेला ती जी कॉईन आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, भिंतीवरती चिटकवू शकता. त्याच्या मागे 2 पार्ट आहेत. एका कॉईनच्या मागे नंबर्स लिहिलेले असतात. त्या नंबर्सचं पण व्हायब्रेशन आहे. ते नंबर सुद्धा तिथे हे करू शकतो. जसं आता आपलं इटालियन न्यूमरोलॉजी जी आहे, आता पुढच्या वेळेला जो इटालियन न्यूमरोलॉजीचा जो क्लास आहे त्याच्यावरती नंबर्स तुम्हाला काय करतात, ते नंबर्स घेऊन तुम्हाला काय करायचं आहे. जसं की 1111, 1313, 1212, 1818 असे जे काही अंक आहेत ते तुम्हाला काय फलित देणार आहेत, तुमची गरज काय आहे, त्यावेळेला त्या नंबरचा वापर करायचा असतो. तशाच प्रकारे तुम्हाला झिबूमध्ये सुद्धा जे काही नंबर्स आहेत तर 8080 का 808 नंबर आहे, 8888 नंबर आहे, 647 आहे, 547 आहे, 689 आहे. असे नंबर जे आहेत ते संपूर्ण नंबर जे आहेत ते तुम्हाला एखादी तुमची काही इच्छा आकांक्षा असेल त्याकरता त्याचा वापर केला जातो. कळलं का? अच्छा, हो सर, समजलं म्हणजे समजलं. म्हणजे याच्यामध्ये तेच कसं मी आहे, असं आहे मॅडम की याच्यामध्ये जसं आपण हिलिंग आहे, एक प्रकारे ही उपचार पद्धती आहे. ज्या वेळेला इट इज कनेक्टेड विथ द एंजल्स. आता एंजल्स म्हणजे काय, तर एखादा एंजल जर तुमच्या सोबत असेल तर एंजल्स मध्ये सुद्धा भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वरी कृपेच्या आहेत. आणि एंजल्स हा तुमच्या सोबत असेल तर तुमची कुठल्याही तऱ्हेची कामं जी असतात त्या कामामध्ये अडचणी येत नाही. पण तुम्हाला एंजल्सला त्याचे जे गार्डियन्स आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्याची पूजा जी आहे ती तुम्हाला घरी करावी लागते. गेल्या वेळेला मला वाटतं मी एंजलचा क्लास घेतला होता एक स्पेशली. कळलं का? हो सर. हो मॅडम हो मॅडम पण घेतला हो होता. झालेलं आहे. हो हो हा. हो. मग तशा तऱ्हेने एंजल्सची जी कार्ड असतात तशाच प्रकारे ह्याची 88 कार्ड असतात. कळलं का? हो सर. हो हो. नमस्ते सर. धन्यवाद. सर बरं. धन्यवाद सर. धन्यवाद. अ, धन्यवाद. हे सिम्बॉल वापरण्यापूर्वी आपल्याला काही सूचना म्हणजे काही काय करायचं, कसं सुरुवात करायची त्याचं काही आहे का? नाही, आता मॅडम कसं आहे, पहिल्यांदा परत मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जेव्हा सगळी कार्ड येतात तर तुमचा जातक आला, त्या जातकाचा प्रश्न कोणता आहे याच्यावरती सिम्बॉल निश्चित करायचा असतो. म्हणजेच काय की एखाद्याचं दुःख कोणतं आहे, आर्थिक दुःख आहे का, मानसिक आहे का, त्याच्यावरती भिन्न भिन्न सिम्बॉल्स त्याचा वापर करायचा असतो. एखादी व्यक्ती काही प्रसंगामध्ये अडकलेली आहे का, तर त्याच्यावरती त्याचा उपयोग करायचा असतो. म्हणजेच काय की जातकाच्या याच्यामध्ये काही जर प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्या प्रश्नावरती जातकाच्या जीवनामध्ये जर गोंधळ उडाला असेल तर ते प्रश्न निवारण करायचे असतील तर पर्टिक्युलर त्या 88 मधून एखादा सिम्बॉल जो आहे त्याचा उपयोग करायचा आहे. पण जेव्हा जसं आपण टेरो कार्ड रिडिंग करतो आणि त्याचा जेव्हा स्प्रेड करायचा असतो त्या स्प्रेडला नियम असा आहे की जातक आल्यानंतर फक्त एकच कार्ड काढायचं असतं आणि ते कार्ड जे आहे ते तुमचं जे काही आत्ताची समस्या आहे तर त्या समस्येवरती तुम्ही एखादा जर कार्ड निवडलं तर त्यावेळेला त्या कार्डाची किंवा त्या सिम्बॉलची उपासना किंवा दृष्टी किंवा मनामध्ये त्याचं हे केलं तर त्या ठिकाणी निश्चितच त्या जातकाला एखाद्या प्रसंगातून सहजपणे त्याची अडचण जी दूर होते. त्याच्यामध्ये दुसरा पार्ट असा आहे मॅडम की त्याच्यामध्ये नंबर ऑफ कलर्स सांगितलेले आहेत, सुचवलेले आहेत, सजेस्ट केले आहेत.
मग ते जे सिम्बॉल आहे ते पर्टिक्युलर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट वरती काढलं तरी चालेल, निळ्यावरती काढलं तरी चालेल, पण त्याचा रंग जो वापरायचा आहे तर कुठला रंग जो आहे तो तुम्हाला फेवरेबल आहे. आणि तो फेवरेबल नंबर जेव्हा रंग जेव्हा तुम्ही वापराल तर त्याचं जे काही फलित जे आहे ते आणखी चांगल्या तऱ्हेने तुम्हाला प्राप्त होतं. कळलं? हो सर. हो, थँक्यू सर. थँक्यू. परत मॅडम, कोणाचा कॅमेरा चालू आहे का? त्याला पटकन बाहेर काढा. कॅमेरा चालू असल्याला उभं करायचं नाही ते. हो सर, हो सर. आहे का बघा, चेक करा जरा. एक मिनिट करते. असेल तर त्याला रिक्वेस्ट करूच नका. मी पहिलाच सांगितले की कॅमेरा चालू करायचा नाही. सर क्लास आपला या ह्याच्यात आठवड्यात सुरू होईल. हा, क्लासचं असं आहे मॅडम की आता माझ्याकडे कार्ड सध्या नाहीये. कार्ड आल्याशिवाय मी तुम्हाला सिम्बॉल प्रोव्हाइड करू शकत नाही. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करेन. पण कार्ड नसेल ना तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल पण सांगू शकत नाही ना मॅडम. कळलं का? हा हा हा. ओके ओके ओके. हा, तर जर समजा झाला तर ह्या महिन्यामध्येच मी सुरू करेन. गेल्या वेळेला कार्ड नव्हती म्हणून मी क्लास सुरू केला नाही. कारण का की आता हळदणकर मॅडम म्हणाल्या की गेल्या वेळेला मी एक लेक्चर घेतलं होतं, पण कार्डच एवढी महाग आहे. 85,000 रुपये 80,000 रुपयाला कार्ड आणून करणार काय? बापरे. हो. सर अमेझॉन वर वगैरे पण नाही ना हे? तर अमेझॉन वरती 1800 रुपयाला आहे. हा? अमेझॉन वरती 1800 रुपयाला मिळतो. आता आहे, आता आता आहे. आता अवेलेबल आहे. त्यावेळेला 45,000 रुपये होतं. हा, आता आहे अमेझॉन वरती. मग आता आहे तर घ्या तुम्ही. हा. ओके ओके. अहो 200 रुपयात कोण घेत नाही. बरोबर. म्हणून तर आम्ही ओरडतो महागड्या क्लासला फसू नका. आणि महागड्या क्लासला कधीच फसू नका. कळलं का? आवाज तुम्हाला काही विचारायचं आहे का? पुढे चालू करू? तर कंटिन्यू बोला. करा. बोला. आता आपण म्हणालात की एखाद्या कार्डावरचा जो रंग आहे तो पण हा. त्या व्यक्तीला जातकाला फेवरेबल असू शकतो. म्हणजे समजा Yes. तेच कार्ड जसंच्या तसं न वापरता त्या रंगाचा वापर केला तरी त्याला त्याचा इफेक्ट थोडाफार मिळू शकेल का? हा, आता कसं आहे मॅडम बघा, पहिली गोष्ट आज आपण विद्या शिकतो ती जिबूची आहे, बरोबर आहे? हो. आपला विषय जिबू आहे. हम्म. पण रंगसंगती नावाचा एक विषय जो आहे त्याच्यावरती फक्त कलर लॉजी जी आहे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या कलरवरती सुद्धा काही प्रश्न सोडवू शकता. आता जसं 9 रंग आहेत, हा. त्या 9 रंगामध्ये तुम्हाला नेमकं कुठला कलर आहे आणि कुठला कलर तो फेवरेबल आहे. आता हा. कलर रंगावरती ग्रह सुद्धा नेमणूक केलेली आहे. कळलं का? आणि त्या ह्याच्यावरती त्या ग्रहाचा अंमल असतो. नेमणूक म्हणजे अंमल असतो. तो अंमल जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये निश्चितच त्या ग्रहाचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो चांगल्यापैकी. मग अशा वेळेला आपण जिबू सिम्बॉलचा वापर करणंच योग्य आहे. कारण का जिबू सिम्बॉल आपण विद्या जी शिकतो, आपण जेव्हा न्यूमरोलॉजी शिकतो तिथे नंबरचाच वापर करतो. आपण जेव्हा ऍस्ट्रॉलॉजी शिकतो त्यावेळेला ग्रहांचा वापर करतो. नॉमा शिकतो त्यावेळेला नक्षत्रांचा वापर करतो. कळलं की नाही? मग तशाच प्रकारे आपल्याला जिबू सिम्बॉलचा सिम्बॉलच तुम्हाला तिथे कनेक्ट करता आला पाहिजे. ओके. आणि इट इज अ कनेक्टिव्हिटी ऑफ लॉ ऑफ ज्याला हे आहे नेचर, लॉ ऑफ अट्रॅक्शन्स, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला फलादेश मिळेल. जातकाला शेवटी काय की त्याला कुठलं काय वापरायचं आहे. जसं आता आपण म्हणतो की हे रत्न वापरा, अमुक एक करा, तर तसं आपल्याला सुझाव करू शकतो आपण की एखादा संचातला जो काही तुम्ही जो डेक विकत घेणार असाल किंवा मी तुम्हाला जी प्रिंट पाठवणार आहे तर ती फक्त सिम्बॉलचीच प्रिंट आहे. कळलं का? आणि ती सिम्बॉलची प्रिंट तुम्ही काढून घेतल्यानंतर त्यातलं कटिंग करून एखादा सिम्बॉल समजा पेस्टिंग केला, हा. कळलं का? तर तुम्हाला काही ड्रॉइंगनी काढायची नाही. पूर्वी कसं असतं की ड्रॉइंग काढून सिम्बॉल बनवायला लागायचे. आता काय ती आवश्यकता नाहीये. पण तुम्हाला जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या त्याच्यावरती ड्रॉइंग करू शकता. कळलं की नाही? हो सर. Yes. तुम्हाला काही कळलेलं नाहीये का तर विचारा. आता मी दुसरं हे दाखवतो तुम्हाला. हा, नमस्कार सर. नमस्ते. सर, स्कॅन करून प्रिंट काढलं तर चालतं ना? चालेल ना, का नाही चालणार? हा सर, ठीक. बघा आता हे जे कार्ड आहे हा सुद्धा भाग जो आहे तो आपण बघितला तर तो कसा आहे. त्याच्यामध्ये 88, 26, 7, 8, 9
आणि हे जे चिन्ह आहे, आता ह्या चिन्हामध्ये ते कसं आहे, पेस्टिंग केलंय, बघितलं का तुम्ही? हा बॅकग्राऊंड काय आहे, दिसतो का तुम्हाला? बघा, दिसतोय? हो सर, दिसतंय. हा, मग तो बॅकग्राऊंड काय आहे, तर ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आहे. मग हा जो रंग आहे हा कुठला आहे, तर नैऋत्यचा आहे. कळलं का? मग ह्या ह्याच्यावरती असं जे काही कोरीव जे चिन्ह आहे, जो सिम्बॉल आहे, मग आता त्या ठिकाणी त्याच्यावरती तुम्हाला जे लिहिलेलं आहे तसंच्या तसंच लिहायचं. कशा करता आहे ते लिहायचं. आता जे जे हे चिन्ह आहे ना, ह्याच्या मागच्या बाजूला सुद्धा अशीच अक्षरं लिहिलेली आहे. मग तुम्हाला ह्याच्या मागच्या बाजूला चिन्ह आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला अंक सुद्धा आहेत. म्हणजे एकाच्या मागच्या बाजूला चिन्ह आहे आणि एकाच्या मागच्या बाजूला हे आहे. मग तिथे खरोखर ज्या काही गोष्टी परिपक्व आहेत अशा करता तुम्हाला जे काही मिळायला हवं त्याच्यामध्ये 88, 26 आणि 7, 8, 9 अशा तऱ्हेचा जो अंक आहे. आता हा अंक तुम्हाला वारंवार समजा तुम्ही एखाद्या वहीवरती जर पिवळं पेन घेतलं आणि त्याच्यावरती जर लिहायचा प्रयत्न केला आणि अशा तऱ्हेने तुम्ही जर नंबर सिक्वेन्स मध्ये लिहिले 88, त्याच्यानंतर 26, त्याच्यानंतर 7, 8, 9 असे जर लिहिले तुम्ही, तर त्याचं पण जे निवारण आहे ते निश्चितच तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळवून देतं. म्हणजे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न निवारण होईल. आलं लक्षात? सर काय आलं. वाटतं? हा? छान आहे. छान आहे ना. हम्म. तुम्ही ते पाठवलं ना की मग आम्ही काय करू, लॅमिनेशन करून त्याचं कटिंग करून ते कार्ड्स म्हणजे घरच्या घरी पण बनवता येतील ना आपल्याला. बघा, आता हा रंग जो आहे हा उत्तरेचा आहे. हा हम्म. ग्रॅटिट्यूडचा सिम्बॉल आहे आणि त्याच्यानंतर हा तिथे अंक लिहिलेला आहे. बघितला अंक तुम्ही? दिसतोय. आडवा लिहिला आहे ना त्याच्यामध्ये. सर, दिसतंय 5, सगळं. 1, 4, 8, 51, 1, 48, 1, 2, 3. 3. हा, 51, 48, 1, 2, 3 नंबर आहे. होय. मग आता त्याच्यावरती तो पेस्ट केलेला आहे आणि तो पेस्ट करताना त्याच्यामध्ये जो सिम्बॉल आहे त्याचं नाव वेगळं आहे, पण ती दिशा जी आहे हा जो रंग आहे हा गुरुग्रहाचा आहे. म्हणजे प्रत्येक ग्रहाचे रंग भिन्न भिन्न आहेत. कळलं का? आणि प्रत्येक सिम्बॉलला ज्याप्रमाणे जो कॉमन हे आहे तो गुलाबी आहे. हे गुलाबी बॅकग्राऊंड, त्याच्यावरती चिन्ह. तुम्हाला बाजारामध्ये क्रिस्टलचे सुद्धा तुम्हाला चिन्ह मिळू शकतात, नाही मिळणार असं नाही. तर ही चिन्ह जर वहीवरती काही ठराविक अंकात काढली, म्हणजे ठराविक हा, वेळा काढली, तर त्याचं फळ नाही का मिळू शकत? आता हे नाही. ग्रॅटिट्यूड हो 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 हो. कसं आहे बघा मॅडम, तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही चिन्ह बनवू शकता. नंबर हो. 1. सर, मी जसा बोलू का? 2 मिनिटं जरा, 2 मिनिटं, 2 मिनिटं. तर तुम्ही ते चिन्ह बनवू शकता. आता जसं की आपण जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम असं कधी कधी हो. वहीमध्ये लिहितो. ते लिहितो. हो. सुद्धा एक लॉ ऑफ अट्रॅक्शन्स आहेत आणि त्या ह्याच्यावरती निश्चितच त्या रामाच्या नामामध्ये एक शक्ती आहे आणि ती हो. शक्ती आपल्याला बऱ्याच वेळेला बघा वह्याच्या वह्या भरलेल्या असतात आणि लोक हो. देवळामध्ये त्या ठेवून देतात तिथे. मग ती एक शक्ती आहे, त्याच्यातून एखाद्या काही आपल्याला दुःख असेल तर निश्चितच ते निवारण होतं. पण तेवढे जे काही शब्द किंवा तत्सम हे आहेत उच्चार, हे तुम्हाला केलं पाहिजे. जसं आपण जप करतो तर वारंवार आपण जप केलं किंवा रामरक्षा ऐकतो, वारंवार ऐकले तर त्या श्रवणम, कीर्तनम, दर्शनम अशा तिन्ही गोष्टी जसं आहेत. जसं जिबूमध्ये काय आहे की स्मरण केलं आणि दर्शन केलं. अच्छा. आता श्रवणला त्याला नाव नाही म्हणजे श्रवण नाही करू शकत. तर त्या ठिकाणी तुम्ही जर एखादं चिन्ह आहे, बऱ्याच वेळेला काय होतं की काही जे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये काय सांगतात की तुम्ही ड्रॉइंग करा, ड्रॉइंग करा. सगळ्यांना ते ड्रॉइंग करता येत नाही. जो शिक्षक आहे तो ड्रॉइंग करून आपल्याला सांगतो. बरोबर. कळलं की हो. नाही? पण बाकी इत्यादी लोकांना ते सरळ ते चिन्ह जे आहे ते काढता येणार नाही. आता ज्या व्यक्तीने जे चिन्ह काढलेलं आहे त्याच्याकडे ती त्याची प्रॅक्टिस आहे. त्याने प्रथम चिन्ह ते बनवलं आणि नंतर ते छापील दिलं. कळलं हो. का? पण तुम्हाला जर समजा त्या ठिकाणी त्या चिन्हाचा वापर करायचा, तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी चिन्ह काढू शकता. पण जातक कुठे चिन्ह काढणार? बरोबर आहे सर. होय. जातक काढू शकणार नाही ना. नाही, मग प्रत्येक जणाला जातक ते जमेलच असं नाहीये. नाही, होय, नाही. होय. पण आपण जर म्हणून एखाद्या झाड असं पुठ्ठ्यासारखं वगैरे याच्यावरती कलर याच्यावरती जर दिलं आपण कार्ड पेपर वरती वगैरे जर काढून वगैरे जर दिलं तरी सुद्धा चालू शकतं का सर? सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर एवढं सगळं करण्यापेक्षा जी 88 कार्ड आहेत त्याचा सेट विकत घेतला
हा. आणि त्याच्यातली झेरॉक्स काढून जर तुम्ही प्रत्येक माणसाला चिटकवून जर दिलं तर ओके. हरकत काय आहे? नाही बरोबर आहे सर, हे सोपं आहे सर, सोपं आहे की नाही? सोपं आहे आता काही बरोबर. वेळेला कसं असतं की फोटो फ्रेम असते, त्या फोटो फ्रेम मध्ये पुन्हा चिन्ह ते जे आहे ते A4 हा. मध्ये प्रिंट काढतात आणि त्याच्यावरती फोटो फ्रेम बनवून देतात. होय होय कलर झेरॉक्स. हा, बरोबर. होय बरोबर आहे की नाही? मग ह्या होय. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला ते मग तुम्ही जर चिन्ह काढत बसलात आणि एक एक चिन्ह काही करत त्यापेक्षा त्याला कटिंग करून द्या. मी तुम्हाला कटिंग पाठवणार आहे ना. ओके ओके सर. हा, कटिंग मध्ये A3 साईजची मोठा पेज घेतला तर तुम्हाला चांगल्यापैकी चिन्ह एका ह्याचा होईल तुम्हाला 6 इंचाचा. आणि सर 369चं एक मॅनिफेस्ट असतं, म्हणजे 3 वेळेला सकाळी, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा असं एखादी गोष्ट जर लिहिली आपण हम्म. तर ती आपण म्हणजे ती ऊर्जा युनिव्हर्स मध्ये पाठवू शकतो असं एक असतं. तर त्या पद्धतीत ह्याचं काही आहे का सर? हो, याच्यामध्ये युनिव्हर्सल पॉवर ही मॅडम सगळ्याकडे आहे. युनिव्हर्सल पॉवर जी येते ती प्रत्येक प्रांतामध्ये त्याचा प्रसार आहे. त्याच्यामध्ये त्याची एनर्जी आहे. त्याच्यामधून त्याचं जे काही स्पंदन आहेत ती निश्चितच युनिव्हर्सल पॉवर मध्ये मिळतात. आता ज्या लोकांनी समजा आपलं जे काही जे शिकलेले आहेत, ज्याला आपण म्हणतो की त्यांनी अध्यात्म शिकले, आता त्यांनीच आपल्याला संकेत दिला ना की तुम्ही हे नामस्मरण करा, की तुम्ही ते करा, तुम्हाला ह्या देवाची भक्ती केली. आता आपल्याकडे बघा मंत्र बनले, तर मंत्र म्हणताना किती कष्टाचं काम आहे ते. त्या मंत्राला साधं बुधकौशिक ऋषींनी जेव्हा रामरक्षा त्यांनी लिहिली आणि ती रामरक्षा आजपर्यंत हजारो वर्ष झाली त्या ठिकाणी ती आचरणामध्ये आलेली आहे. कळलं की नाही? मग तशाच प्रकारे हे चिन्ह जेव्हा तुम्ही एखाद्या जातकाला द्याल तर त्याला आचरण महत्वाचं आहे. बरोबर. कळलं का? बरं, आणखी कोण विचारत होतं जरा सांगा. धन्यवाद सर. बघा, धन्यवाद. नमस्कार सर, मी ते नमस्ते. एक ड्रॉ केलेला आहे, तर कॅमेरा ऑन करून दाखवू का? हा, दाखवा. हा, बरोबर. मग आता हे जर ड्रॉ केलेलं आहे तर हे चिन्ह तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला वापरायचं आहे हे पहिल्यांदा ठरवलंय का तुम्ही? हो सर, तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं ना, प्रेमाचं प्रतीक म्हणून. येस, बरोबर. थँक्यू मग आता सर. त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही स्वतः बघा, याच्यामध्ये कसं आहे, आर्टिस्ट जो असेल ना तो स्वतः हे ड्रॉ करू शकतो. आपण साधं चित्रकला कधी लहानपणी काढू शकलो नाही, त्याच्यामध्ये उलट सुलट होतं. पण चित्र काढताना हे पण एक चित्रकलाच आहे ना. कळलं की नाही? मग तुम्ही ड्रॉ करू शकता. जर तुमच्याकडे तसं हे असेल पॉलिसी तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे तुमच्याकडे ओके. आर्ट असेल तर तुम्ही ते करू शकता. तसं काही मनाई नाहीये. कळलं? आता मी काही प्रॅक्टिशनर नाहीये, मी फक्त टीचिंग करतो. हे माझी हाऊस आहे. मी काय कोणाचं ज्योतिष पाहत नाही का कोणाला सल्ला देत नाही. कळलं का? असं आहे. बरं, पुढे ओके सर. आणखी काही विचारायचं आहे? जीबू बद्दल आणखी काही माहिती हवी आहे का तुम्हाला? कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा प्रश्न. हा, सर एक विचारू? हा, विचारा. हे जे कार्ड आहेत त्या कार्डांवर जे ओरिजिनल रंग असतात तर तेच वापरायचे असतात ना, की आपल्याला फेवरेबल रंगात ते हे करायचे असतात? नाही नाही, कार्ड जे आहे ना मॅडम ते बॅकग्राऊंड सफेदच आहे आणि अच्छा प्रिंटिंग काळ्यामध्येच आहे. कळलं का? अच्छा. आता हे जे सिम्बॉल आहे बघा क्रिस्टल वरती काढलेले आहे, ह्याच्यामध्ये सगळे नंबर जे आहेत ते सेम आहेत. हा एक युनिट बनवलेला आहे त्यांनी. 741, 741, 520, 808 हे एक बनवलेलं आहे आणि अशी ही 5 जे आहेत त्याला डेकोरेट करून त्यांनी ते लावलेलं आहे. दिसतं का सगळ्यांना व्यवस्थित? बघा. हो सर. दिसतंय सर. हा, म्हणजे काय की असा सुद्धा वापर तुम्ही करू शकता आणि हे बाजारामध्ये उपलब्ध आहे. जे लोक क्रिस्टल वगैरे विकतात ना, पण त्यांच्याकडे काय आहे की तुम्हाला सगळी 88 चिन्ह जी आहेत ती विकत घ्यावी लागेल. साधारणतः ह्या एका चिन्हाचा जो रेट आहे तो साधारणतः 100-150 रुपये होलसेल मार्केटचा आहे. आता 88 घेतली तर बघा तुम्ही किती पैसे होतात. 8,000 रुपये. 8 ते 10,000 सिंगल पण मिळतात सर, कोणाला जे पाहिजे असतील ना असं
म्हणजे हा काही पर्पजली कोणाला काही पाहिजे असतील ना तर तसे पण मिळतात. पण ती त्याच्याकडे असली पाहिजे ना, हा त्याच्याकडे असली पाहिजे. त्या व्यापाराकडे असली पाहिजे, हा नाहीतर तो काय देणार तुम्हाला, तो अख्खा बटवा घ्यायला लागतो. हो बरोबर आहे. लक्ष्मी पोटलीसारखा तो बटवा असतो. असं आहे. बरं, आणखी काही? सर हे पण कशासाठी वापरला जातं? आता हे त्यांनी 5 लावलेत एकाच जागेवर. तर आपण हे म्हणजे काय विचार करून लावायचे? नाही नाही, आता भाग असा आहे मॅडम की त्या नंबर्स मध्ये एक एनर्जी आहे. ती एनर्जी जास्ती प्रमाणामध्ये त्याला हवी आहे आणि त्या नंबर्स वरती त्याची जी काही कामं रखडलेली आहेत त्या रखडलेल्या कामाचा जो काही मूळ फलित मिळावं त्याच्याकरता म्हणून त्या ठिकाणी त्याने ह्या अंकाचा तो स्टिकर बनवलेला आहे. आता जर समजा तुम्हाला क्रिस्टल वरती बनवायचा नसेल आणि तुमच्याकडे एखादं चांगलं प्रिंटिंग असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हाताने नंबर लिहू शकता किंवा कॉम्प्युटरवरती पण नंबर लिहू शकता, पण तो कलर मध्ये असेल. गोल्डन कलर जो आहे तो जास्ती प्रभावित होणार आहे, कळलं का? आणि तो गोल्डन कलर जो आहे तो सूर्याचा आहे, असं आहे. पिवळा रंग जो आहे तो गुरुग्रहाचा आहे. मग त्यांनी सुद्धा जेव्हा जिबू बनवलं त्याला सुद्धा तिथे ग्रहांचा विचार केलेलाच आहे, पण सिम्बॉलला केलेला नाही. सिम्बॉल हे त्यांचं इंडिव्हिज्युअल त्यांचा स्वतःचा स्टडी आहे. बोला. सर एखाद्याला शिक्षणासाठी जर विचारायचं असेल तर कसं काढून हो द्यायचं कार्ड? हो हो, त्या मी जेव्हा शिकवीन ना तो पर्टिक्युलर हा. एक एक सिम्बॉल कशासाठी वापरायचा आहे त्याचं पूर्णपणे गाईडलाईन दिली जाईल. आणि जेव्हा मी कार्ड शेअर करीन तर त्या कार्डावरती त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट जरी मारून घेतला तरी सुद्धा त्याचं प्रिंटिंग करू शकता. नाहीतरी सुद्धा तुम्हाला मी पूर्णपणे जे सिम्बॉलचे जे हे आहे पिक्चर्स ते सगळे पिक्चर 88 पिक्चर्स तुम्हाला पाठवून देईन. चालेल सर. कसं आहे मॅडम, तुम्हाला मी सांगतो, आता टेरो आमच्याकडे एवढे लोक शिकले, हो आता ते शिकल्यानंतर स्वतःचा डेक पण विकत घेत नाही, माहिती तुम्हाला? टेरोचा डेक 800 रुपयाला आहे. डेक घेतला सर, पण त्याचा वापरच अजून केला नाही मी. मग ते त्या ठिकाणी वापरला पाहिजे ना, डेक हो ना. घेतल्यानंतर वापरला पाहिजे. सर आम्ही पण घेतलाय पण अजून वापर नाही केला. हो म्हणजे व्हिडिओ पण हे करून आणले. घरच्यांवरच आम्ही करावे लागतील. 100 रुपयाचा कपडा विकायचो वेल्वेटचा, 1 मीटर. तो 100 रुपयाचा कपडा पण कोण घ्यायचा नाही, त्यांना तो 100 रुपये पण महाग वाटायचा. असं आहे. लावायचे? हा, उत्तर भिंतीला लावायचं. उत्तर भिंतीला त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते चांगल्यापैकी होऊ शकतं. टॅरोट मध्ये जसे हा, काय म्हणाले सर, टॅरोट मध्ये जसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कार्ड्स होते ना, तर तसे जिबू मध्ये नसतात ना? नाही नाही, जिबू मध्ये तुम्हाला जे काम हवंय त्या कामासाठी ते सिम्बॉल जे आहे ते वापरायचं असतं. त्याच्यामध्ये निगेटिव्ह असेल तर तो कशाला हे करणार. कार्डाचं जे आहे ते जसं आता आपण एंजल्स मध्ये जी कार्ड असतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. जसं आता कट द कार्ड, तुम्ही तुमचे संबंध तोडून टाका. कसं आहे की एखाद्या वेळेला जर एखाद्या व्यक्तीशी पटत नसेल आणि त्या व्यक्तीपासून त्रास होत असेल तर ते जर कार्ड निघालं कट द कार्ड म्हणजे तिथून तुम्ही संबंध संपवून टाका. आणि वारंवार असं म्हटल्यानंतर एखादी, आमच्याकडे बऱ्याच वेळेला असा प्रयत्न असतो की चुकीचे लोक येऊ नयेत, हे आमची ईश्वराला प्रार्थना असते, म्हणून चुकीचे लोक येत नाही. 10 लोक आले तरी ते पॉझिटिव्ह पाहिजेत. आता काही लोक आले आतमध्ये शिरले आणि लगेच निघून गेले, ते बघायला आले होते की संख्या किती आहे. आम्हाला कळतं लगेच, नावावरून कळतं की हा खबरी आहे. तर काय होणार आहे त्याने, कळलं का? मग ते मेसेंजर असतात, मग त्या ठिकाणी ते लोक तसं करतात. तर त्यांचं तेवढं काम पोट भरतं तेवढं. पण तुमच्याकडे जर पॉझिटिव्ह एनर्जी आणि ईश्वराची कृपा असेल तर अशा लोकांनी कितीही काही कारवाया केल्या तरी तो त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. करेक्ट? म्हणून ही भगवंताची विद्या आहे, शिवाची विद्या आहे, परमेश्वरी शास्त्र आहे. तर त्याच्यामध्ये असं काम करून काही चालत नाही आणि खबरी मनुष्य नेहमी मार खातो, असं आहे. बरोबर आहे सर, परफेक्ट. बरोबर आहे. सर एवढ्या भानगडी करण्यापेक्षा सरळ सरळ शिकावं. नाही मॅडम, ती सवय आहे. नाही नाही, ती सवय आहे. कसं माहितीये का,
की त्यांना ना थोडासा आनंद वाटतो, काय चाललंय, स्वतःच्या ताटात बघणार नाहीत. असला आनंद काय कामाचा? त्यांची शिक्षा शिकण्यात तशी जो आहे. आनंद आहे बघा असं आहे मॅडम, आता आपण हरिभक्त आहोत, आता आपण रामाचे सेवक आहोत, आपण हो सेवक बनण्याचा प्रयत्न करत आहोत. तर रामाचे जे नियम आहेत ते आपण पालन करतो, नाही हो का? ना, सरळ सरळ शिकावं बस. त्याच्यापेक्षा. हा. आता आम्ही नुसतं एक तर फुकट शिकवायला बसलेलो आहोत. म्हणजे किती डोक्याला ताप. ते त्यांचा ताप तो काहीतरीच जाणे, नाही. त्यांचा ताप तो जाणे. पण इथे आपल्याला हो ना. काही होणार नाही जेव्हा आपल्याकडे एक लेअर असते ना मॅडम. यू आर राईट. खरंच आहे सर, या गोष्टीचा अनुभव मी पण घेतलाय. खोटेपणा आपल्याकडे जास्ती वेळ चालत नाही. नाही चालत, नाही चालत. नाही अहो चालत. दुसरी प्रसंग उभे राहतात हो कुटुंबातले. हो कुटुंबातले हा प्रश्न उपस्थित होतात आणि ह्या म्हणजे सगळ्या गोष्टी आता म्हणजे तुम्ही एवढे दिवस लेक्चरला आहात, पण मी कधी कुठल्या व्यक्तीबद्दल पर्टिक्युलर अशी टीका वगैरे करत नाही किंवा जेलसी हा विभागच शिकवत नाही. एक हा खोटं विषय बोलायसाठी 10 खोटं बोलावं लागतं ना मग. नाही, कशाला तिरस्कार करा. पहिली भाग हो मी ना, आता हे काही ओपन आवश्यकता ठेवलेलं नाही. आहे. तिरस्कार कशाला करा? मी तिरस्कार करत नाही. जे लोक तिरस्कार करतात ते त्यांचं बघून घेतील. हो ना. नाही पण इतकं खबरी बना ते मग दुबईला जा. जातील सर, हं? ते आता दुबईला कुठे जातील. ते कुठे जायचे तिकडे जाऊ द्या. आपलं हो ना. आपण जीवबद्दल बोलूया. चला. आणखी काही तुम्ही चांगल्यापैकी शिका, बस एवढंच आपलं हे आहे. कळलं का? आता नाही आपण टॅरो आम्ही तुमच्याचकडून शिकलोय सर. ते डेक पण घेतलाय पण अजून हिंमत नाही होत त्याचा वापर करायची. असं हळू प्रत्येक घरातलं थोडं थोडं करा. हा पहिले घरातल्यांवर प्रयोग करावे लागते. म्हणजे जे काय ते घरातल्या घरात ऐकावं लागेल. मला मी मराठी नोट्स पाठवलेले आहेत पर्सनल सगळ्याकडे. मराठी चांगल्यापैकी नोट्स आहेत, त्याचा वापर करा. ते वाचा थोडंसं. आता कसं आहे मॅडम की ज्योतिष फलादेश मध्ये तुम्ही आता एवढे क्लासेस केलेत म्हणून तिथे तुमचा कोण हात पकडणार नाही का तुम्हाला कोण तिथे चॅलेंज करणार नाही, इन शॉर्ट. तर त्या ठिकाणी कसं आहे की ज्योतिषमध्ये प्रामुख्याने मला तर पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तुम्ही जे शिकलात ते परिपूर्ण आहे, जे काही शिकलात ते. आणि त्याच्यामध्ये परमेश्वराची कृपा असेल तर आणखी तुमच्या अंतर्गत नॉलेज येईल तुम्हाला आणि तुम्ही हो, ते तर चांगल्यापैकी होतच सर. आणि समोरची पत्रिका बघताना सुद्धा बरचसं लक्षात येतं मग. येस 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 ते तुम्ही मिळवलेलं आहे ना. सर आणि त्याच्या हो, सर. ह्याला जर उपासनेची जोड असेल ना तर खूप काही होऊ शकतं सर. उपासना तर हवीच माणसाला मॅडम. उपासना तुम्हाला ईश्वरी संकेत, तुम्हाला चुकीचं वागायला किंवा चांगलं वागायला जे काही मिळतं किंवा तुम्ही करता तर ते सगळं तुमच्या ईश्वरी शक्तीवरती अवलंबून आहे. आणि चूक केली तर बघा आता राजकारण कसं झालेलं आहे. चूक केली हो तर किती भोगावं लागतंय, असं आहे ना. हो सर, ते हो तर हो. आहे. सर त्याच्यामध्ये हा बोला बोला हा बोला. सर ते ओशो झेन कार्ड आणि टॅरो कार्ड तर दोन्हीचं प्रिडिक्शन करताना सेमच येतं का? प्रिडिक्शन स्टाईल आणि सगळं सेमच आहे का? मग नाही फरक काय आहे दोन्हीमध्ये? ओशो मध्ये मॅडम कसं आहे की 79 कार्ड आहे. त्याच्यामध्ये एक कार्ड जे आहे ते ब्लँक आहे आणि शेवटी जे ओशो करा किंवा तुम्ही टेरो करा किंवा एंजल्स करा, शेवटी चित्रमय पत्त्यावरून तुम्हाला त्याचं फलित करता आलं पाहिजे. आणि ओशो कार्ड मध्ये कसं झालं की त्यांनी जी कनेक्टिव्हिटी जी आहे ना ओशो कार्डामध्ये, ती जी टेरो कार्डाचा जो काही पहिला जो पार्ट आहे, जसं आपण वँड्स म्हणतो, पेंटेकल्स म्हणतो, तशा हा त्याच्या आधारावरती त्यांनी तो एक सायकल बनवलेला आहे आणि ते कार्ड अच्छा त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे ते टॅरोशी रिलेटेड आहे. रिलेटेड आहे. हा, टेरोशी रिलेटेड आहे, पण त्याचं नाव ओशो आहे आणि त्याच्यामध्ये एक कार्ड वाढवलेलं आहे आणि एक कार्ड जे आहे ते ब्लँक आहे. अच्छा, मी असं ऐकलं होतं की आचार्य रजनीश ज्यांना ओशो म्हणतात त्यांच्या बालपणाचे जे काही प्रसंग आहेत ते जेव्हा किंवा ते सांगत होते अध्यात्माबद्दल त्यावेळेस त्यांच्या आईने काही चित्र काढले आणि त्याच्यावर आधारित हे कार्ड तयार झाले. बिलकुल नाही. आचार्य हा रजनीश हे राहणारे मध्य प्रदेशातले होते, अच्छा जबलपूरचे. आणि ते स्वतः शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. पण ओके त्यांचं भगवंताचं ज्ञान जे आहे ते फार मोठं होतं आणि हा ओशो कार्डाचा जो काही फॉर्म्युला आहे तो अशा तऱ्हेने क्रिएट केला गेला ज्याच्यावरती टेरो कार्ड जे आहे त्याचा कॉपीराइट्स आहे. म्हणून त्यांनी ओशो कार्ड तयार केलं आणि त्याचं जे काही चित्र वगैरे जे आहे ती हा त्यांच्या स्वतःच्या कल्पनेने बनवली अशी.
आणि ती ओके. जी चित्र आहेत ती आपल्याला अशी दर्शवतात की त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या चित्रावरून कशा करायचं, आणि त्याची जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स जी आहे ती पूर्णपणे जो काही आपला टेरो आहे त्या टेरोशी संबंधितच आहे. म्हणजे फर्स्ट कार्ड, सेकंड कार्ड, थर्ड कार्ड, वॅन्स कार्ड, पेटॅकल्स कार्ड, कप्स कार्ड, अशी सगळ्या तऱ्हेची कार्ड आहेत त्याच्यामध्ये. फक्त एक कार्ड जास्ती आणि ते ब्लँक कार्ड आहे. कळलं का? अच्छा. आणि हा. मास्टर कार्ड आहे. हम्म. हा. ओके. मी ओशो शिकवतो ना, असं नाही. माझं पाठांतर हा आहे हा. पूर्ण ओशोमध्ये. ओके. कुठलंही कार्ड लावलं तर आम्ही लगेच मला देच ना. बोला. सर आपण लॅपटॉपवर सुद्धा आपण हे यूज करू शकतो का, जर ऑफिसमध्ये आपल्याला तिथे जर हो लावता हो नाही आलं तर? आणि करू लहान शकता ना. मुलांना पेंडंट म्हणून पण याचा वापर करता येऊ शकतो का? बघा, याच्यामध्ये असं आहे की तुमचं मूल एखादा अभ्यास करत असेल तर त्या टेबलवरती सुद्धा ते कार्ड चिटकवू शकता. कळलं का? आणि त्याच्यावरती हा. सुद्धा तुम्ही त्याच्या समोर जो टेबल असेल तर समोरच्या भिंतीवरती ते कार्ड लावा एज्युकेशनसाठी, त्याच्या फ्युचरसाठी. एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल, शेवटी लक इज लक ना. प्रत्येक गोष्टीसाठी लक वापरायचं असतं ना आपल्याला, नशीब वापरायचं असतं. कळलं का? आणि पण सर नक्की कोणा एखाद्या विद्यार्थ्याचा प्रश्न असेल की इंटरव्ह्यूला जाताना फक्त त्या दिवसासाठी त्याला सक्सेस साठी फक्त ते हवं असेल, तर तो म्हणजे टायमिंग म्हणून पण हातावर पण ठेवू शकतो का, काढू शकतो का? हातावरती म्हणजे कसं काय? सर मला जसं कळलं आपण टॅटो काढतो तसं आपण टेम्पररी जो टॅटो असतो तसं पण चालू शकतं का? नाही. टेम्पोरी टॅटो काढण्यापेक्षा खिशामध्ये ते कार्ड ठेवा ना. मग नंतर तुम्ही ते पुसून टाकणार, ओके. त्यापेक्षा न पुसता गेलेलं बरं ना. म्हणून काही लोक जे टॅटू काढतात तर तो परमनंट असतो ना. ओके. आणि टॅटू हा जो भाग आहे ना, हा मॅडम गेली 10 वर्ष चाललेला आहे. त्याच्या अगोदर टॅटू वाले नव्हते. कळलं का? 10 बरोबर. वर्षापूर्वी टॅटूचं झालं. पण जे काही आपला जो जिबू आहे तो सिम्बॉल त्यांनी तयार केला, आणि तो सिम्बॉल मुळामध्ये कोरलेला आहे, तो क्रिस्टल वरती आहे. तर त्यांनी तो प्रयत्न केला, क्रिस्टल वरती कोरलेला आहे. मग नंतर त्यांनी त्याच्यावरती प्रिंटिंग मध्ये पाहिला. पण खरा जो नियम असा आहे की एखाद्या कार्डबोर्ड वरती किंवा कार्डावरती तुम्ही तो सिम्बॉल काढायचा, जो ज्योतिषी आहे त्याने, आणि नंतर त्या जातकाला द्यायचा. तर त्यामध्ये तुम्ही असं करू शकता की तुमच्याकडे सिम्बॉल मी पाठवीन, त्या सिम्बॉलचं कटिंग घ्या, आणि ते कटिंग जे आहे ते ब्लॅक अँड व्हाईट मध्येच असतं, आणि ते तुमचा ब्लॅकबोर्ड जो आहे, म्हणजे मागचा पडदा जो असेल तो मागचा कागद, मग ब्लॉटिंग पेपर जो आपला येतो त्या ब्लॉटिंग पेपरवरती पण तुम्ही त्याला माउंटिंग करू शकता, आणि ते माउंटिंग जे आहे तुम्ही फ्रेमिंग करू शकता. Got it? येस सर. सर पूर्वी आता तुम्ही सांगत होता ना, तर त्यावेळेस आहे ना काही स्टोन म्हणून आपल्याला ऑनलाईन हे सिम्बॉल मिळतात. हो ₹350 पर स्टोन असं आहे. मी आता चेक केलं ते. आणि फ्रेम ज्या सांगितल्या ना, हा फ्रेम वेगवेगळ्या मध्ये आहेत. हा निळ्या आहेत, ग्रीन आहेत किंवा कंबाईन्ड रेड, येलो अशा स्ट्रिप्स मध्ये सुद्धा आहेत. असे फ्रेम सुद्धा दिसतात आहेत, म्हणजे ऑनलाईन दिसतात आहेत. तुम्ही तर त्याची सांगत होता तेव्हा किंमत पाहिलं मी. त्याची किंमत काय मॅडम? सर जो स्टोन सांगितला ना त्यांनी, ग्रीन कलरवर नंबर लिहिलाय आणि बाजूला सिम्बल आहे, तर तो ₹350 दिसतोय. पर आणि पीस फ्रेम पर हा पर पीस महाग आहे. आता पर विचार पीस करा. म्हणजे जनरल. आता 88 चा जो तुम्ही घेतलं तो 24,000 झाले की नाही? हो हो. सर, बरोबर. आणि फ्रेम केवढ्याला आहेत? सर ₹900 ला 3 फ्रेम आहेत त्या. बरं, आता मी तुम्हाला सांगतो आणखी त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः आर्टिस्ट आहे, मला माहिती आहे काय करायचं असतं. आता जर समजा तुम्ही तुमच्याकडे एखादा बॅकग्राऊंड घेतला, त्याच्यावरती ते जे पान मी तुम्हाला पाठवीन ते चिटकवलं, त्याच्यावरती तुम्ही माउंटिंग केलं ब्लॉटिंग पेपरने, आणि तो ब्लॉटिंग पेपर ₹300 किंवा ₹700 न विकता तुम्ही ₹100 जर विकला तर जातक आणखी समाधानी होईल की नाही? हो नक्कीच सर. बरं, फ्रेमची बरोबर. किंमत किती आहे मॅडम? तर ₹300 आहे पर फ्रेम. 300. हो. हा, मग आता 300 ची फ्रेम अधिक त्याचं जे काय आतलं जे मटेरियल असेल ते, मग तुम्ही तो बोर्ड त्याला दिला, त्याला सांगितलं तू फ्रेम करून घे. आता ती फ्रेम किती मोठी आहे? 4 इंच बाय 4 इंच आहे, 6 इंच बाय 6 इंच आहे, 10 इंच बाय 10 इंच आहे. इट डिपेंड, तुम्ही साईज वापरते, विचारा साईज काय. ती 4 इंच बाय 4 इंचची साईज आहे. हा छोटीच दिसते, म्हणजे ऑनलाईन तर ती छोटीच दिसते. छोटीच आहे ते.
आता काय गंमत आहे, मी काही विकत वगैरे नाही, म्हणून तुम्ही तुमचा विचार करायचा आहे, तुम्हाला काय विकत घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे, इट इज अपॉन यू. आय कॅन नाही फक्त दिसलं ते म्हणजे बाकी काय नाही. थँक्यू सर. थँक्यू. आवाज वैयक्तिक बंद करणे. तरी असा त्रास होत असेल किंवा तर त्याच्यासाठी कोणता सिम्बॉल द्यायचं पण मग ह्यातल्या हे जे बघा, तुम्ही सांगितलं अच्छा, त्यापैकी एज्युकेशन साठी नाही रे, तुम्हाला 88 जेव्हा सिम्बॉल मी शिकवेन तर पर्टिक्युलर एज्युकेशनचे आहेत. एखादी गोष्ट मास्टर करायची त्याच्यासाठी कुठला सिम्बॉल वापरायचा आहे, एखाद्या व्यक्तीला मानसिक दुःख असेल तर कुठला, एखाद्याचा विवाह जमत नसेल त्यासाठी कुठला सिम्बॉल आहे. तर हे एक तुम्हाला पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणतो की हिलिंग आहे, उपचार आहे. कळलं का? ओके. मग उपचार ऑफिसमध्ये म्हणजे त्रास असेल ऑफिसच्या लोकांचा वगैरे असं काही तर त्याच्यासाठी पण आहेत का असे काही? त्याच्यामध्ये सुद्धा आहे, काही नंबर्स आहेत, काही त्याच्यामध्ये विचार आहेत. मी तुम्हाला आता आमचं न्यूमरॉलॉजीचा क्लास चालू आहे, तर ते तुम्हाला तुम्ही येता का त्या क्लासला? कोणत्या? इटाली. न्यूमरोलॉजी नाही सर मी नाही आले. हा, मग तुम्ही आता दरवेळेला काही क्लासला येत नाही तुम्ही? नाही न्यूमरोलॉजीचे वगैरे क्लास मला तेवढा नाही आवडला म्हणून मी नाही आवडला नाही म्हणजे मी दुसऱ्या कोणाचे पण नाही केलेत, मला नाही आवडत न्यूमरोलॉजी. ठीक आहे, मग तुम्हाला काय आवडतं? मला ज्योतिष पारंपरिक खूप आवडतं सर. आणि पारंपरिक आता कधी येतात तुम्ही पारंपरिकला येता आमच्याकडे? हो गीता असता नाही मॅडमचे माझे करत नाही म्हणजे. नाही तुमचे पण केले ना ते लग्न विवाह वगैरे ते केलेले, परत ते भद्र काय सर्वतोभद्र चक्र, सर्वतोभद्र चक्र ते केलेले आहेत. आणि हे आता हे फर्स्टच आहे ना आता हे असं. आता ह्या क्लासला येणार आहात का तुम्ही? हो हो नक्की सर, म्हणजे असं थोडं वेगळं वाटलं ना म्हणून थोडं आहे असं. म्हणजे बघा आणि मी किती नेहमी करते अटेंड सर, फक्त हे नसेल ऑनलाईन वगैरे असं ते काय वायफायचा प्रॉब्लेम असेल तरच देत नाही तर मी नेहमी असते क्लासमध्ये. ठीक आहे, बोला आणखी काय? सर एक विचारू? चालेल सर, थँक्यू. थँक्यू. बोला, हा विचारा, काय विचारणार होते तुम्ही? एखाद्या गोष्टीसाठी जर एखादं स्पेसिफिक सिम्बॉल वापरायचं असेल आणि समजा जर चुकीचं वापरलं गेलं तर त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का? हो, साईड इफेक्ट होणार नक्की. अच्छा. पहिली गोष्ट म्हणजे एखादा गरज काय माणसाला, आपण जेव्हा एखादं औषध घेतो ते औषध सुद्धा आपल्या उपयोगाचं पाहिजे की नाही, तशाच प्रकारे सिम्बॉल जो आहे हा आपल्याला गरज काय आहे त्याप्रमाणे तो सिम्बॉल जो आहे तो वापरायचा किंवा त्याचा वापर करायचा किंवा भिंतीवर लावायचा किंवा त्या संदर्भामध्ये ज्याला आपण म्हणतो की एखाद्या याच्यामध्ये, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मॅडम, की काही वेळेला काही लोक जे आहेत हे सिम्बॉल ड्रॉ करायचं वगैरे सांगतात. सिम्बॉल ड्रॉ करते वेळी स्वतः जर ज्योतिषी आर्टिस्ट असेल तर तो सिम्बॉल ड्रॉ करू शकतो. जर समजा तो आर्टिस्ट नसेल तर तो सिम्बॉल ड्रॉ कसा करेल? नाही करणार ना. करेल का? हॅलो, नाही करू शकत ना सर. नाही करू शकत. मग आता जर समजा तुमच्याकडे जर तुम्ही स्वतः आर्टिस्ट नाही आणि जर तुम्ही सिम्बॉलच्या बाबतीमध्ये विचार केला तर ड्रॉ करणार नाही, मग तुम्हाला शेवटी रेडीमेडच पुरवला पाहिजे ना. मग ज्या लोकांनी सिम्बॉल तयार केले ग्रेनाइट वरती किंवा क्रिस्टल वरती, तर ते कशामुळे केले? त्याला कारण काय की त्यांना मार्केटिंग करायचं आहे आणि त्यांना ते विकायचं आहे. मग त्या ठिकाणी जर समजा रेडीमेड जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळत असेल तरी सुद्धा हरकत काय, पण सिम्बॉल प्रॉपर पाहिजे आणि तुम्हाला तो सिम्बॉल लक्षात आलं पाहिजे की हा सिम्बॉल वापरला तरच त्या जातकाला त्याचं जे काही सकारात्मक जे उत्तर आहे ते त्याला मिळू शकेल किंवा जे काही फायदे असतील ते मिळतील, नाही तर फायदा होणार नाही, नुकसान होईल. पण पहिल्यांदा काय आहे की इंट्रोडक्शन पाहिजे तुम्हाला की कुठलं सिम्बॉल कशासाठी वापरायचं हे तर आवश्यक आहे. अदरवाईज यू कांट, अदरवाईज विल फेल. हा, मग आता आपण जर समजा जे काही मंत्र उच्चार करतो आपल्याला प्रॉपर मंत्र जो आहे
तो मंत्रच आपल्याला गरजेपुरता वापरला पाहिजे. आता त्याच्यामध्ये मंत्रामध्ये समजा एखादा गुरुचा मंत्र आहे आणि तुम्ही शनीचा मंत्र म्हटला तर त्याच्यातून काही वाईट होणार नाही. कळलं का? तर मंत्रामध्ये हे व्हायब्रेशन जे आहेत ती शक्ती वेगळी आहे आणि सिम्बॉलची शक्ती जी आहे ती डिफरंट आहे. अच्छा. नमस्कार. आता मला सांगा की किती लोक किती काही काही नियम देवाचे फोटो लावण्यामध्ये पण आहेत. देवाचं दर्शन घेण्यामध्ये पण काही नियम आहेत. आता कार्तिक स्वामींचं दर्शन बरेच लोक घेतात का? त्यांची मंदिरं जास्ती आहेत का? तर आपल्या नाही. पूर्वजांनी त्याच्यावरती काहीतरी केलेलं आहे ना, नियम बनवलेले आहेत. कळलं का? असं आहे. आलं लक्षात? हो सर, धन्यवाद. आणखी एक प्रश्न. बोला बोला बोला. आवाज येत नाही. सर मी विचारू? हा बोला बोला मॅडम. आता आपण ह्या विभू सिम्बॉलची कार्ड सांगितली, त्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे सामाजिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, अशी वेगवेगळ्या कॅटेगरीची दुःख आहेत. मग ह्या दुःखांवरची सिम्बॉल अशी वेगवेगळी गटनिहाय आहेत का? कारण आपण टॅरो कार्ड काढताना एखादं कार्ड काढलं तर आपण त्या कार्डातून तुम्हाला काय सूचित केलं जातं हे कळतं. पण हे तुम्ही सांगितले की एखादं कार्ड आपण जवळ ठेवावं, भिंतीवर लावावं, असं जेव्हा म्हणजे ती कार्ड अशी सॉर्ट आउट केलेली आहेत, त्यातलं आपण माहिती पाहिजे. 88 कार्डाची नीट माहिती पाहिजे की हेच कार्ड याच्यासाठी आपण वापरायचं आहे. बरोबर. आता तसं तिथे माहिती जी आहे ना ती मॅडम देणार. मी देणार म्हणजे आणि त्यावेळेला तुम्ही ती लिहून घेतली पाहिजे. पर्टिक्युलर सिम्बॉल जो आहे तर त्या सिम्बॉल वरती तुम्हाला कळलं पाहिजे की हे जे सिम्बॉल आहे हे ह्या कारणासाठीच वापरायचं आहे. कळलं का? होय होय. तर तुम्ही ते सिम्बॉल रेकमेंड करू शकता. अदरवाईज ते सिम्बॉल रेकमेंड करू शकणार नाही तुम्ही. आणि जर समजा चुकीचं सिम्बॉल रेकमेंड केलं आणि ते त्याच्या आवश्यकतेचं नसेल तर मग गोंधळ होईल, मग त्याचं काम होणार नाही. त्याची आवश्यकता अपेक्षा काय आहे त्याच्यावरती तुम्ही रेकमेंड करायला हवं ना. मग आपण जेव्हा एखादं मेडिसिन घेतो ते सुद्धा आपल्याला गरज असेल तेव्हाच ते मेडिसिन आपण ग्रहण करतो ना. असं आहे. त्याचप्रमाणे सॉरी सर, आज खूप नेटचा प्रॉब्लेम येतोय. म्हटलं टॅरो कार्ड मध्ये जसे 4 प्रकार असतात तसे याच्यात की प्रकार नाही. असतात की सगळे एकाच नाही लेवलचे असतात? नाही, सगळ्या एकच आहे. फक्त त्याची कारणं जी असतात की सिम्बॉल जे आहे ते कुठल्यासाठी वापरावं. अच्छा. वेगवेगळ्या कारणांसाठी यूज करायचे म्हणजे. आता काय गंमत आहे मॅडम, काही वेळेला ना लोक स्वतःची मतं त्याच्यामध्ये टाकतात. आता स्वतःची मतं टाकल्यानंतर काय होतं की फलादेश मिळत नाही. आता तुम्ही ज्योतिष शिकतायत माझ्याकडे तर त्यावेळेला मी जे काही वैवाहिक जीवन किंवा तत्सम जे काही शिकवतो तर त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की नाही प्रॅक्टिकल पत्रिका आहेत, या गोष्टी अशा अशा तऱ्हेने झाल्या असतील किंवा घडणार असतील. कळलं? म्हणजे तो भाग जो आहे तो त्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःचं मत टाकलेलं नाहीये. मी फक्त तुम्हाला गाईडलाईन दिले की बाबा सप्तम स्थान, मारक स्थान ह्याच्यामध्ये किंवा लग्नेश किंवा सप्तमेश किंवा मारक स्थानाचा अधिपती याच्यामध्ये पापग्रह आहेत का, पापग्रह मिश्रित आहेत का, तर त्याच्यावरती ते प्रश्न उपस्थित होणार. कळलं का? मग तशाच प्रकारे तुम्हाला हा सुद्धा जो भाग आहे तर पर्टिक्युलर ते सिम्बॉल जे आहे ते कशासाठी वापरायचं. म्हणून ज्योतिषमध्ये तुम्हाला शिकताना सुद्धा प्रॉपर ज्योतिष ऍस्ट्रॉलॉजी शिकली पाहिजे. आणि आतापर्यंत आपण जेवढे विषय घेतले तेवढे तुम्हाला अनुभव असेल की त्या विषयामध्ये कुठल्याही तऱ्हेची गफलत केलेली वाटते का तुम्हाला? काय वाटतं? हा हळदणकर मॅडम. नाही सर, अजिबात नाही. आपण दिली ती अगदी विस्तृत आणि संपृक्त अशीच दिलेली आहे. त्याच्यात बचत काहीच नाहीये, निश्चितच नाहीये. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला एखादी शास्त्र जे आहे ना त्या शास्त्राचं नुकसान झालं नाही पाहिजे. म्हणजे आपण आपले आणि बऱ्याच वेळेला आम्ही बघितलं मॅडम, वास्तूमध्ये सुद्धा, टेरोमध्ये सुद्धा, लाल किताबमध्ये सुद्धा, एंजल्स मध्ये सुद्धा लोक आपापले नियम लावतात. आता ते त्यांचे नियम ते त्यांच्या अंगाशी येतात नंतर. कळलं का? शेवटी ही परमेश्वराची विद्या आहे. तुम्हाला तुमचेच नियम लावून कसं चालेल? नाही चालणार ना. आता जसं मी तुम्हाला टेरो शिकवताना राशी
राशी शिकवल्या, त्याच्यातले ग्रह शिकवलेत, कार्डाचं वर्णन शिकवलं. हे काय मी शिकलो ते मी तुम्हाला शिकवलं. मी माझ्या पद्धतीचं काही त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाही. वास्तू शिकवताना पण तसंच शिकवलेलं आहे, दिशेला अनुसरून. असं आहे. मग फ्लॅटची असो का पूर्णपणे ह्याची असो, जमिनीची असो, पण नियम आहेत. सर नमस्कार. नमस्ते. राणे बोलतोय. बोला बोला. एक प्रश्न विचारू का? हा विचारा ना. आपल्याकडे जातक आल्यानंतर कशा प्रकारे म्हणजे प्रोसिजर असणार? प्रोसिजर मध्ये 2 पार्ट आहेत राणे साहेब, की एक तर तुम्हाला 88 कार्डाचा तुमच्याकडे जर डेक असेल तर तो डेक तुम्हाला स्प्रेड करता आला पाहिजे. आणि ते स्प्रेड करून समजा जातक आपल्याकडे आला तर त्याची विवंचना ही त्या सिम्बॉल मध्ये आहे. कळलं? म्हणजे निवारण. मग त्यावेळेला त्याचा प्रश्न कुठलाही असला तरी त्यांनी तो सिम्बॉल निवडलेला आहे. गॉट इट? आता जर तुम्हाला कल्पना आहे की इलेक्शन मध्ये सुद्धा सिम्बॉल लावतात लोक, कबशी, कंदील, वाटेल ते नंबर घेतात. आणि त्याच एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला तृणमूल काँग्रेस नावाची एक संघटना आहे, पक्ष आहे, हा माहिती आहे तुम्हाला? हो बरोबर. आता तृणमूल हा एक सिम्बॉल आहे आणि तो रेखीमधला आहे. कळलं? आणि असे त्या रेखीमध्ये 1000 सिम्बॉल आहेत. किती? 1000. त्यातल्या त्यात ममता बॅनर्जींना कोणीतरी हा सिम्बॉल सजेस्ट केला असेल. सजेस्ट केला आणि तो सिम्बॉल त्यांनी वापरला. आणि तुमच्या समोर आहेत त्या, गेली 22 वर्ष त्या राजकारणामध्ये आहेत आणि सतत कुठल्या ना कुठल्या तरी सत्तेवरती, मग ते केंद्रामध्ये होत्या, त्या राज्यामध्ये स्वतः होत्या. तर तृणमूल हा जो भाग आहे तर तृणमूल एक यंत्र आहे. गॉट इट? अच्छा. ओके. हा. मग तसं जे काही सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्स वरती सुद्धा जे काही व्हायब्रेशन्स आहेत तर ते व्हायब्रेशन, त्याची जी स्पंदन आहेत ती आपल्याला उपयोगात येते. आणि आता तुमचं म्हणणं काय होतं की कसा निवड करायचा? हा म्हणजे प्रोसिजर काय असेल की हा, जातक प्रोसिजर आपल्याकडे अशी आले. आहे की आपण जसं टेरोज कार्डाचे स्प्रेड करतो तसा तुम्ही स्प्रेड करायचा. त्यातून जातकाने जे कार्ड निवडलं असेल त्याच्यावरती त्या ठिकाणी त्याला ती गरज आहे म्हणून तो सिम्बॉल त्याच्यासाठी करायचा. आणि इथे कसं आहे की वर्तमानातलंच तिथे विचार करायचा असतो. ओके ओके. म्हणजे याच्यात आत्ताचा सध्या भविष्यातलं नाही. नाही, म्हणजे भविष्यात जे म्हणजे कसं आहे होईल किंवा की नाही असा ह्याचे प्रश्नांची नाही उत्तर नाही 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 आपण नाही देऊ शकत. नाही, प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये आहे की ह्या सिम्बॉलचा तुम्ही वापर करा, तुमचं दुःख निवारण होईल. ओके ओके. अंडरस्टूड. हा हा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही फ्युचरमध्ये तुम्हाला चांगले दिवस येतील तर फ्युचरचं कार्ड काढा वगैरे वगैरे, तसं तसं नाही. नाही. हा तसं नाही. आपण टॅरोमध्ये ऑप्शन्स कार्ड पण शिकवलेलं आहे. बरोबर. कळलं का? तर त्याच्यामध्ये हे असं ऑप्शन नाही. जातक हा स्वतःच्या कार्डाची निवड करतो. आता तुम्हाला मी जेव्हा शिकवेन त्यावेळेला 88 कार्ड शिकवेन. मग तुम्ही तुमच्या जातकाला ठरवायचं असतं की बाबा कुठलं कार्डावरती त्याला विचार करायचा आहे. आणि समजा जर कार्ड आपण त्यांनी निवड केली नाही आणि त्यांनी फक्त तुम्हाला दुःख सांगितलं की these आर द प्रॉब्लेम्स, मग त्यावेळेला तुम्हाला त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही 4 सिम्बॉल, 3 सिम्बॉल, 2 सिम्बॉल अँड नंबर्स ह्याचं तुम्ही प्रोव्हिजन करू शकता. बरोबर. अंडरस्टूड सर. कळलं? हो हो. थँक्यू. आता आपण जी न्यूमरोलॉजी शिकवतो त्या न्यूमरोलॉजी मध्ये आपण 4 अंक घेतले 9 पर्यंत, त्याच्यामध्ये ऍड केलं, त्याची बेरीज केली, तुम्ही सांगितलेला नंबर त्यात ऍड केला आणि तुमची डेट ऑफ बर्थ ऍड केली. त्यातून एक पद्धती तयार केली. त्याच्यात आपण काय केलं तर त्याच्यामध्ये डायमंड बनवलं आणि पिरॅमिड बनवलं. बरोबर. हो सर. मग ते पिरॅमिड जे आहे ते पिरॅमिड म्हणजे काय, प्रश्नाचं उत्तर. बरोबर. पण तो प्रश्नाचं उत्तर काढताना थोडीस तुम्हाला फिजिकल प्रॅक्टिस करावी लागेल. हो हो. आपल्याकडे फळा नसल्यामुळे त्या ठिकाणी तिथे तुम्हाला लिहून असं दर्शवू शकतो. तरी सुद्धा मुकेश भाऊनी त्या दिवशी सांगितलं चांगलं होतं. केलंय. हो त्यांनी केलं. फळा निर्माणच केला. हा, असं आहे ते. मग Yes. त्या ठिकाणी कसं आहे की जशी सोय असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पण जिबूमध्ये तुम्हाला 78 कार्डाचं वाचन करणं गरजेचं आहे ओके. आणि ती पाठांतर पाहिजे. हो. हे अमुक एक कार्ड. आणि परत सांगतो राणे साहेब की जेव्हा आपण ट्रेनने जातो, एखादं स्टेशन आपल्याला लगेच कळतं की आता हे स्टेशन येणार आहे किंवा हा विभाग आलेला आहे. जेव्हा तुम्ही बाय कार पण जाता त्यावेळेला तुम्हाला कुठलं लोकेशन आहे हे काय दरवेळेला तुम्हाला त्या कंपासवरती बघण्याची आवश्यकता गरज नसते. नाहीये.
हो बरोबर. गुगलवरती बघायला येतं, तुम्हाला ते नजरेआड असतं ना, नजरेकडून गेलेलं असतं. बरोबर. आणि ते नजर आली की तुम्हाला कळतं बँड्रा आलाय, माटुंगा आलाय, माहीम आलाय. हे तुम्हाला परिचित झालेलं आहे. बरोबर. मग ते जर परिचित झाल्यानंतर तुम्हाला जे सिम्बॉल्स आहेत ते सुद्धा तुमच्या परिचयाचे आले, व्हायला पाहिजे. तर लगेच तुम्हाला ते कळेल की हे सिम्बॉल ह्या कारणासाठी वापरायचं आहे. हो बरोबर. आता आपण मग टॅरोमध्ये 78 कार्ड संपूर्णपणे लक्षात आहेत, बरोबर. नाही का? कुठलंही हो. 78 कार्डामधलं कुठलंही कार्ड विचारलं तर मी पटकन त्याचं उत्तर देतो, किंवा हे कार्ड वापरा, हे कार्ड हे सांगतं म्हणून. बरोबर. बरोबर. तर सारखं सारखं कार्ड बघायला लागत नाही. तो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. बरोबर. ओके, येस. थँक्यू. असं आहे. बरं, एनी अदर्स, एनी प्रॉब्लेम, सर एनी हा क्वेश्चन? येस, बोला बोला बोला. हा बोलू का मी, का त्या मॅडम विचारतात? नाही, हा तुम्ही बोला. बोला आधी, नंतर मी विचारते. ओके ओके, थँक्यू. सर ऍक्च्युली हे विचारायचं होतं मला की, हॅलो. हा बोला बोला, ऐकतो आम्ही, हा बोला. हा सर, ते जे आता झिबू सिम्बॉलचं तुम्ही जे सांगितले सिम्बॉल्स वगैरे, म्हणजे हा ते आपण समजा वॉलवर लावले तर त्याला काही असा विशिष्ट कालावधी आहे का? समजा त्याचा तो प्रश्न सॉल्व्ह झाला, म्हणजे निराकरण झालं त्यांच्या ह्याचं, तर मग त्यांना परत दुसरा प्रश्न आला की पहिले ते सिम्बॉल्स काढायचे आणि मग दुसरे परत लावायचे, असं काही आहे का? सांगतो. बाजारामध्ये पद्धत कशी आली ती तुम्हाला पहिल्यांदा समजवतो. आता हा काही ज्या ह्या कॉलेजच्या मुलं आहेत, कॉलेजच्या मुली आहेत, हे काय करतात की टेटू काढून पूर्णपणे अंगावरती कायमस्वरूपी ठेवतात ते. दॅट इज हम्म. कम्प्लिटली रॉंग. हो हे कम्प्लिटली चुकीचं आहे. कोण कुठल्या अंगावरती काय काय काढतं ते त्याचा प्रश्न आहे तो. पण परमनंट सिम्बॉल अंगावरती, शरीरावरती काढू नये, हा नियम आहे. हो आता लोकांनी फॅशन बदलली आणि ते लोक तिथे काढायला सुरुवात केली. अनेक नट्या वगैरे वगैरे सगळे लोक करतात असं. पण सिम्बॉलचा खरा वापर जो आहे तो शरीरावर न करता तुमच्या सोबत ठेवणं, तुमच्या टेबलावर ठेवणं, तुमच्या भिंतीवरती लावणं, तुमची गरज असेल तोपर्यंत तो सिम्बॉल वापरायचा. पुन्हा तुमची गरज बदलली, अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर दुसरी अपेक्षा असते, त्यावेळेला तुम्हाला सिम्बॉल दुसराच निश्चित केला पाहिजे. तर अख्ख्या अंगभर जर समजा तुम्ही जर सिम्बॉल काढत बसलात तर ते शरीर विचित्र होईल, नाही का? हो बरं, दुसरी बरोबर आहे. गोष्ट कसं नाही का, आता आपण हा मेहंदी काढतो, तर मेहंदी जेव्हा ती कालांतराने पुसून जाते, मिटून जाते, नाही का? हम्म. पण सिम्बॉल टॅटू निघून जात नाही, तो तसाच्या तसाच राहतो. आता मला माहित नाही की टॅटूला रिमूव्हर आलेला आहे का. आहे सर, पण खराब होतं ते होतच ना, त्याचे मार्क राहतात. मग ते चुकीचं आहे ना मॅडम, हम्म. दॅट इज रॉंग. कधी कधी बरोबर. काय असतं की काही वस्तू विकण्यासाठी लोक, लेझर किरणांनी काढून टाकतात तो टॅग. लेझर पण किरणांनी. ते काढत त्याला शेवटी हे आहे ना मॅडम, खर्च आहे आणि शरीराला किती बाधक आहे ते काही वेळेला. हो मग हो सर. ते हानिकारक आहे, ते हानिकारक आहे. हो हो ओके, थँक्यू सर. थँक्यू. सर साधारण किती लेक्चर्स असतील याची? 8 ते 10 लेक्चर होते. तर हे चार्ज पण सर मी करावे काय लागतात विचारू का? शकतो? काय म्हणताय? हॅलो हा बोला. हे कार्ड चार्ज पण सर करावे मी काय लागतात का? विचारू शकतो का? जरा एकाने बोला. हा, बोला काय बोलता तुम्ही? हॅलो हा बोला ना. हा सर, ते कार्ड साठी स्टँडर्ड साईज काय आहे सर? स्टँडर्ड एकच साईज उपलब्ध आहे, बाकी स्टँडर्ड काही हॅलो नाही. कार्डासाठी स्टँडर्ड जे कार्ड आहे ते बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याचे स्टँडर्ड म्हणजे काय, जो हातामध्ये आपल्याला पकडता येईल हे स्टँडर्ड आहे. आता टेरोचं कार्ड 1 फुटाचं पण मिळतं, माहितीये का तुम्हाला? आवाज येत नाही तुमचा. हा सर. हा बोला हा बोला बोला बोला. सर, ऐका. हा ऐकू येतोय सर तुमचा आवाज. हा हा तेच मला स्टँडर्ड शंका होती की त्याच्यासाठी प्रत्येक कार्ड साठी असं काय वेगळी साईज आहे का? कसं असणार? डेक म्हणजे डे एकच झाला ना, वेगळं कसं असणार? हा हा अनलॉजिकल कसं तुम्ही हे करता? तुम्ही ज्योतिषी आहात ना? तुम्ही ज्योतिषी आहात ना? हो सर. मग असं कसं विचारता तुम्ही? त्याला काय लॉजिक आहे की नाही? म्हणजे मला अशी शंका होती की कार्डची साईज. हा नाही असं सर, कसं म्हणजे होईल? असं भिंतीवर कार्ड लावायसाठी आणि पॉकेटमध्ये. भिंतीवर, त्या मॅडमने मगाशी सांगितलं ना, भिंतीवरती फ्रेम लावायची असते.
ते हाताचं कार्ड कसं झालं? मी तुम्हाला शिकवताना काय भिंतीवरची कार्ड तेच की शिकवतो? सर. मग असं काय करू नका. स्वतःचा मान स्वतः ठेवा तुमच्याकडे. हा मॅडम बोला, तुमचा काय विचार होता? हा सर, मी असं विचारत होती की जसं तुम्ही आता सांगितलं ना की आपण जे न्यूमरोलॉजिकल शिकलो आणि पिरॅमिड वगैरे करायचं सांगितलं, तर मी एक त्याचं अभ्यास म्हणून करून बघितलं. तर एक जातकाचं म्हणजे असंच मी प्रश्न निर्माण केला की मला राजकारणात यश मिळेल का? तर त्याच्यानुसार मी सगळी ती बेरीज वगैरे करून बघितली. तर त्याचा जो शेवटचा म्हणजे जो अंक आलाय तो 6 आला होता. तर मग त्याचं कसं हे करायला पाहिजे? तर 6 अंक आला म्हणजे 6 अंक शुक्राचा आहे. मग यदा हां. कदाचित त्या शुक्राच्या अंकाचे जे काही स्पंदन असतील, तर शुक्राचा हां. कार्ड, शुक्राचा जो अंक आहे तो जास्ती मोलमजुरी करायला लागणार नाही. सगळ्या ओके. गोष्टी ज्या आहेत त्या इझी त्याला प्राप्त होतील. कळलं का? बरं. आणि दुसरी गोष्ट अशी हां. त्याच्यामध्ये मॅडम, की एखाद्या हां. स्त्रीचा सहकार्य घेतलं तर त्याच्यामध्ये निश्चितच चांगल्यापैकी तुम्हाला यश मिळेल. ओके. हं. एखाद्या बरं. व्यक्तीचा जर तुम्ही सहयोग घेतला, सहयोग मिळाला, तर त्या ठिकाणी हां, तुम्हाला हां. निश्चितच चांगल्यापैकी यश मिळेल. बरं, बरं. कळलं तेच का? मी ते करून अभ्यास म्हणून करून बघितलं की कसं नाही आपण हरकत नाही. प्रॅक्टिस अभ्यास आहे. बघा आता एवढी शास्त्र जी आहेत, त्या एवढ्या शास्त्रामध्ये तुम्ही एक-एक नवीन-नवीन ॲप्लिकेशन जर वापरायला लागलात, तर तुमच्याकडे एक संग्रह आहे की मला हे येतं. आता मला सांगा की ज्यावेळेला एखादा डॉक्टर होतो, त्या डॉक्टरला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की नाही? हो, म्हणून बरोबर तर आहे. निरनिराळे कोर्सेस आहेत. सगळ्या डॉक्टरांना सगळं माहिती नाहीये. मग त्याला त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करावं लागतं. तसंच ही जी ज्योतिष विद्या आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण सगळ्या विद्या माहिती असून तुम्ही तुमच्या त्याने सांगू शकता, की मला ही गोष्ट माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये बरोबर. क्युरिओसिटी आहे, की तुम्ही कुठे शिकलात? म्हणजे मला का माहिती नाही? बरोबर आहे. ते मेरे साडी से उसकी साडी सफेद क्यों? कळलं? मग त्यावेळेला काय बरोबर. वापरायचं? मरीन वापरायचं का टाईड वापरायचं? बरोबर आहे. तसंच आहे. ओके. थँक यू सर. थँक यू. बरं. आता परब मॅडम आहात का? हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. हा, आपण जे मराठी अंकशास्त्र आहे, मराठी अंकशास्त्रामध्ये 9 अंक घेतला जातो. त्याचं काय कारण आहे? 9 अंक? न्यूमरॉलॉजीमध्ये 9 अंकाचा हां. वापर केलेला नाही. नाही केला? अंक ज्योतिष नाही. नाही कोण नाही केला? जसं जसं रोमन मध्ये आहे. मग कोणी सांगितलं मराठीमध्ये नाही करत म्हणून? नाही, 2 प्रकार दिलेत ना त्यांनी. एकामध्ये दिलेला नाही आणि एकामध्ये आहे. कधी सांगितलं? नाही, तुम्ही नाही सांगितलं. वेगळे मग आम्ही पुस्तकांमध्ये जे दिलेले. ते पुस्तकवाल्याला ज्यांनी लिखाण केलं ना त्याला विचारा. ते त्यांची स्वतःची पॉलिसी आहे. माझा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? मी 9 अंकच घेतो सगळे. नाही, त्यामुळे तर तुमच्या 9 अंकाने सगळं परिपूर्ण होतं आणि त्याच्यामध्ये तो अंक दिलेला अहो ऐका म्हणून माझं. थोडासा गोंधळ. असं आहे साहेब, की 9 अंक नसेल, मंगळाशिवाय तुमची कुंडली बनू शकेल का? हो, बरोबर आहे ना. साधा विचार आहे ना. अहो ते त्यांनी स्वतः सांगितलं बाबा 9 अंक नाही घ्यायचा, तो त्यांचा विचार आहे. दॅट आय कांट. मी काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. माझा नाही, ते संबंधच आहे अपूर्ण. त्याच्यामध्ये. नाही, तुमचं नाही. तुम्ही परिपूर्ण शिकवता आणि त्याचा उद्देश पण पूर्ण होतो आणि त्याचा फायदा पण होतो. हेच मला सांगायचंय. म्हणजे जे मिळतं तुमच्याकडनं ते 100% मिळतंय. आणि ते बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या ज्या बाहेर झालेल्या आहेत त्या क्लिअर होतात. नाही त्याला आता आपण काय करणार बघा, असं आहे साहेब, की आपल्याला शास्त्राला धरूनच काम केलं पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, की तुमच्या घरामध्ये जे काही तुमची गृहिणी आहे, ती चांगला स्वयंपाक बनवते. तर जर समजा स्वयंपाकाला टेस्ट नसेल, तर काहीतरी चुकलं असेल म्हणून त्याला टेस्ट येत नाही. त्याचप्रमाणे ज्योतिष विद्येमध्ये सुद्धा आपला फलादेश जो आहे, हा कधी-कधी चुकतो का? कारण का आपल्यापाशी ते संग्रह नाहीये तो. त्याच्यामुळे आपण त्याचा अप्लाय करत नाही, उपयोग करत नाही. पण मला आज कळलं, की 9 अंक हा वापरायचा नसतो. आय एम सरप्राईज. ते बघितले पुस्तकांमध्ये म्हणून म्हटलं. आणि नाही ठीक तुम्ही आहे. ज्यावेळेस त्या 9 अंकाचा तर त्याच्यामुळं तो त्याचे बेनिफिट खूप छान मिळालेत. हेच तुम्हाला सांगायचंय. तुमचे खूप 100% आभार आहेत. नाही तर तो चांगलं त्यांचा शिकायला विचार शिका आहे. आपण. तो नाही बरोबर आहे साहेब. पण तो त्यांचा विचार आहे. त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करूच शकत नाही. आणि 9 अंकाशिवाय पूर्ण होणारच नाही कुठली गोष्ट. बघा ना तुम्ही. हो, बरोबर आहे ना. मग शेवटी हो. अंक कारण तो बनवताना पण त्यांनी काहीतरी बनवलेलं आहे ना. आणि आता समजा असं विचारलं आपण,
की 9 अंक तुम्ही व्यर्ज केला, त्याला कारण काय? काहीच हो नाही. बरोबर आहे ना. मग ती त्यांचीच पण पॉलिसी त्या आहे, त्याला मी काय करू शकत नाही. नाही त्या अल्फाबेट मध्ये दिलेलेच नाही ना. एबीसीडी मध्ये त्यांनी 9 अंकाला कुठलंही अक्षर दिलेलं नाही. नाही असं नाही, असं कसं होणार? 9 अंकाला अक्षर आहे ना, नाही अक्षर आपण आहे. तुम्ही जे शिकवलं त्याच्यामध्ये आहे बघा, हा आणि हा त्यामध्ये हा नाहीये. त्याच्यामध्ये मी तो सांगतो, जो कमी एक हा, एक विचारवंत आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की 8 पर्यंतच ते अंक आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आपली अल्फाबेट्स किती आहेत? तर 26 आहेत. बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे की 26 आहेत. आता त्या हो ह्याच्यामध्ये शेवटची जेव्हा अल्फाबेट्स आपण घेतो, तर त्यावेळेला इत्यादी नंबर त्याच्यामध्ये उपयोगात येत नाही. हो मग त्यावेळेला ABCD EF GH IJK याच्यामध्ये तुम्हाला ते अंक वापरलेच पाहिजेत. ते 9च्या 9च अंक येतात. हो बरोबर आहे. नाही, हा तर त्यांचा विचार आहे, मला आय डोंट नो. मी काय तसं करत नाही. जे मला नाही नाही माहिती आहे. हो नाही तुमच्याकडनं जे परिपूर्ण मिळतं तेच महत्वाचं. तसं ते बाहेर मिळत नाही, हा प्रश्न आहे खरा. ठीक आणि आहे, आता योग्य प्रत्येकाचा मिळतं. विचार प्रत्येकाचा विचार आहे. आपण त्याला काय करू शकत नाही. शेवटी बघा, हे शास्त्र आहे. फलित जे असतं ना, आता तुम्हाला माहिती आहे की लोक वाचस्पती करतात, अमुक करतात, तमुक करतात, प्रवीण करतात, भास्कर करतात, शास्त्री करतात. आता तो त्यांचा सब्जेक्ट आहे, कळलं बरोबर की आहे. नाही? तर मी काही शास्त्र शिकवत नाही. तर मला पूर्णपणे कुंडली वाचन हा माझा विषय आहे. आता जसं आम्ही षोडशवर्ग शिकवणार आहोत, तो षोडशवर्ग कोण शिकवतं? नाही शिकवत. अष्टवर्ग आम्ही शिकवलं, एवढा फलादेश दिला, 10 लेक्चर दिले, 1 रुपया घेतला नाही कोणाकडून. बाजारामध्ये नाही 5 नाही जण बरोबर बसली आहेत. हा, आणि हो व्हिडिओ पण नाही दिलाय की बघा पाहिजे तेवढा. हो फी भरून सुद्धा योग्य ज्ञान नाही मिळत, आणि तुम्ही काही न घेता योग्य ज्ञान देता. ते म्हणतो तुम्ही म्हणजे एक विद्यापीठ आहे सगळं ज्योतिषशास्त्राचं. बघा असं आहे आणि सर. खरं विद्यापीठ आहे, हा म्हणजे मुक्त विद्यापीठ ज्याला म्हणतात. तर ज्या विद्यापीठातून तुम्हाला खरं गुरुकुल पद्धती जी आहेत ती तुमच्याकडनं शिकायला मिळते, आणि त्याचेच आम्हाला धन्यवाद वाटतो तुमचे क्लास अटेंड केल्यानंतर. नाही, ठीक आहे, हरकत नाही. पण आता काय गंमत आहे माहितीये का? बघा, पैशाची गरज सगळ्यांना असते, आहे की नाही? प्रत्येक मनुष्याला पैशाची गरज आहे. जर आवश्यकता नसेल, तर आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की जर समजा मी काही फी ठेवली, 500 रुपयात पण लोक येणार नाहीत. हो बरोबर आहे ना. नाही येणार. अहो, दिल्लीच्या क्लासमध्ये आमचे काही मित्र आहेत, ते म्हणाले आम्ही 2-2 महिने जाहिरात करतो, 10 विद्यार्थी येत नाहीत. हो शेवटी आम्हाला शॉर्ट कोर्सेस लावावे लागतात, 3 अवर्स 4 अवर्स आहे, आणि त्याला 100 रुपये देऊन लोक येतात. हो बरोबर आहे. पैसे असे बाजारामध्ये एवढ्या लवकर इझी कोण देत नाही. पैसे कुठे मिळतात? फसवणुकीमध्ये पैसे मिळतात, आमिषामध्ये पैसे मिळतात, रिअल पैसे मिळत नाही. म्हणून मी ह्या पैशाच्या नादालाच लागत नाही. काय सगळ्यांचं मत काय ह्याबद्दल सांगा मला, काय वाटतं? काय तुम्ही जे ज्ञान देता ना सर, उत्तम ते सर उत्तम. कुठेच मिळू शकत नाही, आणि खरी गुरुकुल पद्धती तुमच्याकडनं शिकायला मिळते, असं आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. असं काही नाही, तुम्ही शिकत राहा, चांगल्यापैकी ज्ञान कमवा, ज्ञान द्या. आणि मी असं सांगत नाही की तुम्ही फुकट विनामूल्य करा म्हणून. तुम्ही चांगले पैसे कमवा, आणि पैशाची गरज असेल तर पैसे कमवलेच पाहिजेत. त्यात काय मी नकार देत नाही, पण वाजवी असणं गरजेचं आहे. इट शुड बी रिझनेबल. हो बरोबर आहे. असं आहे. बरं, धन्यवाद आणखी? सर. धन्यवाद. सर पुढे तुम्ही हा, बोला. बोलले ते उत्तम, कारण तुमचं सिंह लग्न असल्यामुळे तुम्ही राजा आहात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना देत आहात. उत्तम सर. राजा वगैरे काही नाही, आपण प्रजेपेक्षाही हे आहोत. पण आपला हेतू पूर्णपणे शुद्ध आहे की कोणाचं नाव विचारत नाही, कोणाचं गाव विचारत नाही, कोणाचा परिचय वाढवून घेत नाही, तुमच्या घरात किती लोक आहेत, कोण आहे. मला ह्याबद्दल काहीही तक्रार करायची नाही, म्हणजे काही मला इच्छा पण नाही. माझं काम आहे, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत शिकवत राहायचं. ज्यांनी लक्षात ठेवलं तो ठेवेल, नाही ठेवलं तर अपेक्षा आहे. जगात असे कितीतरी लोक होऊन गेले, किती लोकांना माहिती आहे. आज आपला देश स्वतंत्र झाला, मला सांगा, स्वामी विवेकानंद होते त्याच्यामध्ये, आझाद होते, सगळे लोक होते. किती लोक आठवण करतात. पण आज मोदी आहेत.
आणि ती व्यक्ती स्मरणीय आहे. म्हणजे ती पण एक प्रकारे महात्मा आहे काही म्हटलं तरी. आज देशासाठी एवढं करणारा मनुष्य मला वाटत नाही की माझ्या तरी या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये बघितलं की ज्या माणसाने सगळं त्याग करून फक्त देश आणि फक्त जनता चांगलं काम केलेलं आहे. आज आमचा शिवडीचा पूल झालेला आहे, एवढा मोठा पूल झालाय अलिबाग पर्यंत. आज उद्घाटन आहे त्याचं. हे भाग्य आहे आमचं हो सर, हो मुंबईकरांचं. हो. मुंबईकरांचं भाग्य आहे. मग त्या व्यक्तीला आपण वाईट बोलून किंवा विरुद्ध बोलून चालणारच नाही. आमच्यासाठी महात्मा आहे. राम मंदिर कोण बांधणार होतं? त्यांनी तर बांधलं. आपलं भाग्य आहे सर की या जन्मात आपल्याला बघायला मिळतंय. आधीच्या पिढ्या हो, अशाच हो. गेल्या. अगदी खरंय, अगदी खरंय. हम्म. मग आपण भाग्यवान आहोत आणि त्या भाग्याचं जे काही कौतुक आहे हे मोदींचं आहे. हो, त्यांच्यामुळे नक्कीच. मिळालेलं आहे. मग ते विसरायला पण नाही पाहिजे. हो ना. जी व्यक्ती खरंय सर. मोदीला आणि आता जे लोक मालद्वीपला जायच्या ऐवजी लक्षद्वीपला जातील आता. आपल्याच देशात राहील सर. जी व्यक्ती मोदींच्या विरुद्ध वाईट बोलेल त्याला प्रायश्चित्त करावं लागेल. त्या व्यक्तीने जे केलेलं आहे ते अख्ख्या जगामध्ये देशासाठी म्हणून कोण करणार नाही. देशासाठीच केलेलं आहे. या सगळ्या धाडी पडतायत, ज्या सगळे कायदे बनवतायत, हे कोणासाठी? आपल्यासाठी आहे. मोदी फॉर एव्हरग्रीन हे आहे. सगळे अवतारी पुरुष आहे. त्यांचं प्रश्नच नाही. कर्मच ते अवतारी. हो हो हो, हो. हो. त्यांनी सगळं त्याग अवतारी केलेला पुरुषच आहे. आहे. आपण देव बघितला नाही. हा. परमेश्वर आहे. आम्ही तो भाऊ हा, परमेश्वर देवाचा मानतो. अंश देवाचा अंशच या लोकांमध्ये येऊन Yes. हे आणि जनकल्याण करण्यासाठी देवच नियुक्ती करतो अशा लोकांची आपल्याकरता जे हो आपल्या सर. हो. बोला राम बोला. मंदिरासाठी त्यांनी एवढी लढाई लढली पण प्राणप्रतिष्ठेसाठी त्यांना परत अडवणूक होतीच आहे ना सर. होते आता काय करणार? समाज तसा आहे तर आपण काय करू शकत नाही मॅडम. पण आपलं भाग्य आहे की आपल्या परमेश्वराचं मंदिर बांधतायत. आपलं भगवंत आहे. श्रीरामाचीच इच्छा होती की त्यांच्या हातनं हो उद्घाटन हो हो व्हावं म्हणून Yes. तर त्यांच्याकडनं आणि करून घेतलं. प्रत्येक जीव आहे ना मॅडम, हा प्रत्येक संदेश आहे हा परमेश्वराकडला आहे. मी एक दिवस तुम्हाला एक नर्मदेची उपासना शिकवेन तर त्यावेळेला संकल्प काय वस्तू असते ना, तर संकल्प फार मोठ्या मोठ्या लोकांना पण जमत नाही. तसा मोदींचा जो संकल्प आहे ना, तर तो संकल्प अतिशय वेगळा आहे. आणि ती परमेश्वराची हे आहे, कृपा आहे. भगवान शिवाची कृपा आहे ती. वाचासिद्धी असल्यासारखं आहे सर. हो हो वाचासिद्धी जशी ते त्या जास्ती संकल्प करतात ते सिद्ध करतात. आज एवढा लौकिक जगात कोणालाही प्राप्त झालेला नाही, हा मला अभिमान आहे. आय एम प्राऊड. आणि सर RSS ची विचारधारा असल्यामुळे ते इतकं कॉन्क्रीट झालंय ना सगळं. तर नक्की. काही म्हणतात ना नतद्रष्ट लोक खूप त्रास पण देत आहेत त्यांना ते काय ठीक आहे. प्रचंड. आम्हाला पण पण तरी त्रास देतात. त्यावर काय होतं? हो, त्यावर आम्हाला मात काय करून ते एकदम हो उभे हो आहेत एकदम. आणि खरं ते म्हणजे RSSचा त्याच्यात खूप मोठा वाटा आहे. तो खूपच त्याला पण डिनाय करू शकत नाही. मुख्य त्या व्यक्तीमध्ये ते सामर्थ्य आहे. स्वतःसाठी काहीही नाही. सगळं जे आहे ते देशाचं आहे आणि देशाकरताच ती व्यक्ती झटते. हा अभिमान आहे आपला. इज अ ग्रेट हो, प्राईम अगदी मिनिस्टर. बरोबर. अगदी बरोबर ग्रेट. आहे. हो. द ग्रेट पर्सन. खरंच आहे हरकत सर. नाही. 100% बरोबर. हो हो. मोदींना वाईट बोलून आपलं कधीच चांगलं होणार नाही. नाही नाही नाही. देवाला कधीच. शिव्या देणार ना त्यांना वाईट म्हणणं म्हणजे. आपण मोदी देवच मोदी आहेत. नाकारतो असंच होतं. अरे रामचंद्राचं मंदिर बांधणं काही खायची गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाहीये. 370 कलम हटवलं. काही हो साधी ना. गोष्ट आहे. ते हे एकही थेंब हो रक्त सर, न हो. पडणं हे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे. हो आपण खरंच आहे फक्त सर. निमित्त आहोत. आपण फक्त बघे आहोत. आपल्याला चांगले विचार देणं त्यांच्यासाठी उपयोगाचं बस आहे. बाकी काही नाही. आपण काही देऊ शकतो. आपण फक्त आपलं मन देऊ शकतो. बस आपलं बस. मत देऊ शकतो. 100% सर. 100%. आपण नतमस्तक होऊ शकतो त्यांच्यापुढे. अगदी. त्याच्या पलीकडे आपल्याकडे देण्यासारखं काही नाही. कारण तो एवढा खरंच. मोठा मनुष्य आहे. परमेश्वराला काय देणार आपण? नाही ना. आपण परमेश्वराची स्तुतीच करायची असते. खरंच आहे. आपण अगदी किसजाड की पत्ते आहोत त्यांच्या समोर. हो, आपण काहीच नाही. आपण काहीच नाही. तोच परमेश्वर आहे. त्याचंच नमन करा. त्यालाच वंदन बस. करा. त्यालाच मान झुकवा त्याच्यापुढे. कधी कमी पडणार खरंच. नाही. खरंच आहे सर. 100% बरोबर आहे. एनिवे मॅडम धन्यवाद. आता अभिप्राय तुम्ही द्या. काही द्यायचं असेल नाही तर
बराच वेळ झाला, तर काही बोलायचं असेल तर बोला. नाही, नवीन विषय शिकायला मिळाला सर, एकदम इंटरेस्टिंग आहे, खूप छान नाही, वाटलं. छान आहे. हा, थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार खूप सर. छान वाटलं मी सर. आज कुबल मी मॅडम, मी बोलू हा, इच्छिते की बोला बोला. आज एक नवीन अजून एक नवीन म्हणतात ना, तुमच्या पोटलीतला अजून एक नवीन हे विषय शिकायला मिळणार आहे, त्याचा खूपच आनंद आहे. आणि सगळे लेक्चर आता अजून इंटरेस्टिंग होतील आणि नक्की. अजून किती किती सर तुमच्याकडून शिकायला मिळेल. तर आमच्यावर पण त्या परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे सगळे विषय मिळतात. आणि खूपच आमच्यासाठी तुम्ही ऋषी मुनी म्हणा की पाराशर म्हणा की काय म्हणा, ते काही नाही, सगळं काही नाही. तुम्हीच आहात. पण नाही, इतके नाही, छान छान विषय आम्हाला अभ्यासायला मिळत आहेत ना, ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे शक्य आहे. कारण कुठेही आम्हाला कधीच शिकायला मिळालं नसतं, कधीच नसतं मिळालं. त्यामुळे खरंच तुम्हाला खूप खूप अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद धन्यवाद मॅडम. सगळ्यांच्या वतीने. येस येस. कुबल मॅडम, तुम्ही हे करा, समारोप करा. हळदणकर मॅडमला नाही बोलायचं का आज? विचारा. हा, बोला. बोल मॅडम, गेल्या का त्या? ठीक आहे, मी बोलते मग. हा, बोलते. बोला 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 बोला. आज पुन्हा एकदा सरांनी हिलिंगच्या विषयाकडे मोर्चा वळवलाय. येतंय का ऐकू? हो, येतोय मॅडम, येतोय. याआधी टॅरोट कार्डचा जो वर्ग झाला त्याच्याशी सदृश्य असा आजचा हा वर्ग. त्यामुळे थोडस टॅरोट विषयीचं डोक्यावर साम्राज्य असल्यामुळे हा झिगूचा क्लास थोडा सुरुवातीला कन्फ्युजन वाटत होतं, पण नेहमीच्याच सरांच्या स्टेप बाय स्टेप प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्नांची समर्थक अशी उत्तरं याच्यातून सगळ्याच शंकांचं निरसन झालं. एक वैशिष्ट्यपूर्ण असा हा क्लास किंवा ही विद्या अशी आहे, म्हणजे अनेक ज्या गूढ विद्यांचा आपण उल्लेख केला त्यातलीच ही एक गूढ विद्या अशी आहे की एखादी वस्तू आपल्या जवळ बाळगण्याने सुद्धा त्याचे परिणाम साधू शकतात, असा हा जिभू विद्येची कार्ड आहेत. ती तुम्ही भिंतीवर लावा, हातात घ्या, खिशात ठेवा, त्याचाही आपण परिणाम साधू शकतो. आणि विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा ज्या ज्या परिस्थितीमध्ये जी जी संकट निर्माण होतात त्या संकटांच्या निरसनासाठी तुम्ही या कार्डांचा उपयोग, त्या रंगांचा उपयोग, त्या रंगाच्या कार्डासारखं आपल्या जवळ बाळगून त्या पिरियड मधल्या समस्यांचं निराकरण करा. हा एक संदेश खूप ह्या भूतू वर्गामध्ये आपल्याला मिळतोय. आणखी या कार्डांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे शारीरिक दुःख काय आहेत, वैचारिक काय आहेत किंवा कर्मामधली काय आहेत, असं बायफर्केशन करून तुम्ही त्या समस्येकडे जाऊ शकता. वेगवेगळ्या रंगांचा उल्लेख आलेला आहे, पिवळा रंग आणि त्या दिशेचा रंग, असं त्याचं समीकरण साधून आपण त्याचा संधी घेऊ फलित साधू शकतो. म्हणजे मुख्य म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या समस्यांचा उपायासाठीची ही हे आहे पद्धती आहे. म्हणजे टॅरोमध्ये आणि ह्याच्यामधला हा मुख्य फरक असा आहे की टॅरोट आपण सगळा स्प्रेड टाकल्यानंतर त्यातली वर्तमान, भूत आणि भविष्य असं जे बायफर्केशन आहे त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं की केवळ फलिताकडे, उपायाकडे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. हा खूप चांगला भाग आहे. आणि नेहमीप्रमाणेच सर की मगाशी तुम्ही एक असा प्रश्न टाकला होता की तुम्हाला अध्यापन पद्धती किंवा हे कसं वाटतंय, शिकवलेलं कसं वाटतंय, तर नेहमीप्रमाणेच कोणतीही शंका न ठेवता जसं ज्योतिषशास्त्राच्या अनेक कंगोऱ्यांना हात लावून स्पर्श करून त्यातले बरेचसे बारकावे सांगून ज्योतिषशास्त्र हे तुम्ही संपृक्तरित्या कसं शिकवलं, तसंच गूढशास्त्रातली एंजेल म्हणा, टॅरोट म्हणा किंवा अंकशास्त्र म्हणा, या सगळ्या बरोबरीने आता हा जिभूचा वर्ग हा सुद्धा निश्चितच संपृक्तरित्या विद्यार्थ्यांना तुम्ही देणार आहात याची निश्चिती वाटते. तेव्हा या सगळ्या बाबसाठी तुमचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आता कुबल मॅडम बोलते ना सर. समारोप करा. नमस्कार.
हळदणकर मॅडम, तुमचे पण खूप आभार. तुम्ही अतिशय छान अभिप्राय दिलाय आणि सरांनी तर आपल्याला म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकवल्याच आहेत आणि आज हे अजून एक खूप छान टूल आता सर आपल्याला देणार आहेत आणि हे ऍज अ रेमेडी म्हणून आपण वापरू शकणार ना सर, बरोबर आहे ना? हा, तर अतिशय सुंदर सर क्लास झाला. आता मॅडमने छानच अभिप्राय दिला, अजून मी तरी काय बोलणार, तर एवढं सांगते की सगळ्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. आणि आम्हाला खूप थँक्यू. उत्सुकता आहे पुढे ह्या क्लासची. कंटिन्यू ठेवा आणि हो, आम्ही करणार पण ते करणार कार्ड्स करणार. घेण्याचा पण प्रयत्न करू आणि तुम्ही पण ती PDF दिली तर ते पण आम्ही काढून त्याचं तयार पण करण्याचा नाही, प्रयत्न देणार मी तुम्हाला हो देणार हो. देणार. थँक्यू धन्यवाद. मी तुमच्या संमतीने मीटिंग एंड करतो. थँक्यू. सगळ्यांनी यावं. धन्यवाद थँक्यू सर. सर. छान थँक्यू. झालं. त्याचं थँक्यू सर.